तर कोणीतरी खूप एनर्जेटिक असं ऐकलं मी. व्हेरी नाईस. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या या ट्रेनिंगमध्ये, आजच्या मीटिंगमध्ये. आणि सगळे म्हणजे नुसते लीडर्स असे नाहीत, तर जी सगळी लोकं कदाचित काल जॉइन झालेत, कदाचित आज तुमचं नातं हबलाय बरोबर जुडलं असेल, अ, किंवा व्हॉटएव्हर लाइक कितीही दिवस झालेले असो, तुम्ही एक साधी कोच असाल किंवा प्रेसिडेंट्स टीम असाल, वर्ल्ड टीम, गेट टीम, ठीक आहे. आणि एकच सेकंद हां. सो कुठलीही पिन असो, तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. जे फक्त शेक्स घेत आहेत सध्या, फक्त क्लायंट्स आहेत, अशा सगळ्या लोकांचं खूप स्वागत आहे. आणि खूप टेक्निकल इश्यू मी म्हणजे ऑलमोस्ट 20 मिनिटं झाले ट्राय करतोय. पण मला माहीत नाही तुम्ही लोकांनी गेस्ट स्पीकरलाच बाहेर ठेवलं होतं. म्हणजे तुम्ही आज मीटिंगमध्ये काय करणार होता असा प्रश्न मला गेले 20 मिनिटं पडला होता, की मला गेस्ट स्पीकर म्हणून बोलवलंय. म्हणजे पाहुण्याला घरी बोलवलेलं आहे, दरवाजा लावला आणि आत सगळे जेवतायत आणि पाहुणा बाहेर बेल वाजवतोय, असं झालं. सो ऑलमोस्ट म्हणजे मी 7:40 पासून ट्राय करत होतो. ठीक आहे. पण मग तुम्हाला सांगू, अं, मला ही 20 मिनिटं जे मी बाहेर होतो ना, मला मनापासून आनंद झाला. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, की याचा अर्थ की तुम्ही किती कमिटेड आहात, तुम्ही किती सीरियस आहात. ती मीटिंग अटेंड करायला किंवा जॉइन करण्यासाठी, हे दर्शवतं ते. आणि मला असं वाटतं की ह्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे, की धिस इज द कमिटमेंट व्हॉट यू पीपल हॅड. ठीक आहे. आता आय थिंक आपल्याकडे ऑलमोस्ट 2,000 लोकं आहेत. पहिल्या मीटिंगमध्ये 1,000 आहेत, दुसऱ्या मीटिंगमध्ये 1,000 आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1,000ची कॅपॅसिटी आहे म्हणून 1,000 आहे. जर कॅपॅसिटी ह्याच्यापेक्षा जास्त असते ना, तर कदाचित खूप जास्त लोकं असती आज. ठीक आहे. मला माहीत नाही वेटिंग रूममध्ये किती आहेत. गोपाळगरे सर, वेटिंग रूममध्ये किती लोकं आहेत? तर एका डिव्हाइस वरती 600 होते आणि या ठिकाणी पण बरेचसे. बरेचसे आहेत. बरं, ठीक आहे. त्या सगळ्या लोकांसाठी एक स्पेशल मीटिंग करू आपण. ठीक आहे. त्यांना वाईट वाटता कामा नये आणि मिस आउट होता कामा नये. सो काय म्हणतात ना, जसं राज कपूरचा डायलॉग आहे, "द शो मस्ट गो ऑन." तसं आहे. मीटिंग तर आज झाली पाहिजे. जितकी लोकं आहेत हे 2,000. तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे. आय होप माझा आवाज एकदम क्लिअर येतो तुम्हा लोकांना? ठीक आहे. फॅन्टास्टिक. सो हा प्रश्न तर इथे नाही विचारणार मी, की किती लोकं मला ओळखत नाहीत किंवा किती लोकं आज पहिल्यांदा पाहतात. कारण मग माझ्याकडे एकच स्क्रीन आहे. त्या एका स्क्रीनवर कदाचित लिमिटेड 40-50 लोकं दिसतील. पण खूप पेजेस आहे. ऑलमोस्ट 21 पेजेस आहेत. सो प्रत्येकाचा हात मला दिसणार नाही. पण आधी माझी स्टोरी मी सांगेन. खूप डिटेलमध्ये मी स्टोरीमध्ये जाणार नाही माझ्या. कारण आज आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. फक्त 1.5 तासच आहे. जेव्हा तुम्ही माझ्या एखाद्या सुपरवायझर्स वर्कशॉपला येताल किंवा एखाद्या अकॅडमीला येताल, त्यावेळेस मी 2-3 तास माझा सगळा एक्सपिरियन्स तुम्हा लोकांबरोबर शेअर करेन. अ, आपल्या 25 वर्षाचा अनुभव 1.5 तासामध्ये कव्हर करणं हे अतिशय अवघड आहे. पण मी नक्कीच तुम्हाला काही हायलाइटिंग पॉइंट्स देईन. पण मग माझी अशी इच्छा असेल, की तुम्ही सगळी लोकं पुढच्या मीटिंगला जेव्हाही अनाउन्स होईल, फिजिकल इव्हेंट असेल, की जिथे बंधनं नाहीयेत आपल्याला, नंबर्सची बंधनं नाहीत. हा प्रॉब्लेम जोवर लीव्ह करा, परत जॉइन करा, हा नसेल, त्या दिवशी नक्की त्या इव्हेंटला बसा. मला तुम्हा सगळ्यांशी बोलायला खूप आवडेल. आत्ता खरं सांगायचं झालं तर मला मनामध्ये असं येतंय, की प्रत्येक जो 1,000 लोकं आहेत, प्रत्येक माणसाशी वन टू वन बोलावं असं अ, मनापासून इच्छा होतीये, पण ती पॉसिबल नाहीये. ठीक आहे. सो फक्त तुम्ही लोकं जर माझं ऐकत असाल, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल, तर थम्ब्स अप करा. ठीक आहे. थम्ब्स अप करा. ओके. ग्रेट. सो फॉर्मॅलिटीप्रमाणे आधी थोडीशी स्टोरी माझी कव्हर करतो. कदाचित काही लोकांना माझं बॅकग्राऊंड माहिती आहे, माझी स्टोरी माहीत आहे, काही लोकांना नाही माहीत. माझं इंट्रोडक्शन हर्बल लाईफशी 2000 साली झालं. आणि 25वं वर्ष चाललंय हे. संपत आलं ऑलमोस्ट. आणि
मी ॲक्चुअली काही शोधत नव्हतो. माझं बॅकग्राऊंड जे आहे, ते माझे वडील डेप्युटी कमिशनर होते. माझी आई पुणा युनिव्हर्सिटीमध्ये एक्झाम डिपार्टमेंटला होती, BHMSला. आणि बाय बॅकग्राऊंड व्यवसाय होते. खूप सारे व्यवसाय होते. पण मग त्याच्यातले पेट्रोल पंप होते 2. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय आहे. बाकी एजन्सीज आहेत. असा सगळा व्यवसाय होता जेव्हा माझी ओळख हर्बलाईफशी झाली. आणि बऱ्याचदा मी हे सांगितल्यानंतर मला लोकं प्रश्न विचारतात, की मग बोलीभाषेत सांगतो. ठीक आहे. काही शब्द मी आपले बोलीभाषेतले वापरीन. ठीक आहे. आय होप मराठी सगळ्यांना कळतं. काही लोकं मला जेव्हा जॉइन केलं त्यावेळेस मला असे विचारायचे, की "मग तुमचा धंदा झोपलाय का तुम्ही हर्बल लाईफमध्ये आलात?" ठीक आहे. सो आपले धंदे झोपले पाहिजेत आणि मग आपण हर्बल लाईफमध्ये आलो पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. सो माझी ओळख जी हर्बल लाईफशी झाली ती माझ्या मैत्रिणी थ्रू झाली. मी माझी वाईफ आणि माझी मैत्रीण आम्ही तिघं जण एकाच कॉलेजला होतो. एका कॉलेजला म्हणजे त्या दोघी एका कॉलेजला होत्या आणि मी माझ्या माझ्या कॉलेजला होतो, पण मी त्यांच्या कॉलेजला होतो. याच्यापेक्षा जास्त डिटेल्स मागू नका माझ्याकडे. तुम्हाला कळत असेल आणि त्यातली एक माझी बायको आहे. सो माझ्या घरामध्ये ते तो पिक्चर आला होता ना, हम आपके है कौन? ती वाला किस्सा आहे. म्हणजे माझे थोरले बंधू अ, माझी वहिनी जी आहे, तिची धाकटी बहीण माझी बायको आहे. सो आपण मराठीत बोलतो ना, बहिणी-बहिणी जावा तसं केस आहे. पण ॲक्चुअली आमचं लव्ह मॅरेज नाहीये. वी वर व्हेरी गुड फ्रेंड्स आणि बेसिकली ती लोकं सातारचे आहेत. पुण्याला ती शिक्षणासाठी आली. मग एके दिवशी मी, माझी आजी आणि माझी आत्ता जी बायको आहे, ती त्यावेळेस समोर आम्ही असंच गप्पा मारत बसलो होतो. आणि माझ्या आजीला का कोणास ठाऊक असं माझ्या आईच्या आईला का कोणास ठाऊक असं वाटलं आणि तिने माझ्याकडे बघितलं मला म्हणाली, की "तू हिच्याशी लग्न करशील का रे?" म्हणजे काही मनी नाही, ध्यानी नाही. आम्ही आपलं गुड फ्रेंड्स म्हणजे त्यावेळेस लग्नाचं किंवा काय असा विचार किंवा असं काही नव्हतं. आणि मी तिच्याकडे बघितलं आणि आजीला म्हणालो, "तिला विचार, मला काही प्रॉब्लेम नाहीये." तर तिला विचारलं, "तू करशील का रे ह्याच्याशी लग्न?" ती म्हणाली, "हो, करीन ना. चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाहीये." आणि असं आमचं लग्न ठरलं. सो आम्ही तिघं जण मित्र आम्ही कॉलेजला होतो. लग्न वगैरे झाले, तिचं लग्न झालं. सगळ्या संसाराला वगैरे लागलो आम्ही. मी माझे व्यवसाय सांभाळत होतो. आणि अचानक माझ्या मैत्रिणीचा एक दिवस मला कॉल आला. मला म्हणाली, "ऐक ना, माझं 1.5 किलो वजन कमी झालं मागच्या आठवड्यामध्ये." आणि मी तिला विचारलं, की "काय केलंस तू 1.5 किलो वजन कमी करायला?" तर मला म्हणाली, की "अरे, असं-असं मी शेक सुरू केलेले आहेत, मँगो व्हॅनिला चॉकलेट." जेव्हा मी जॉइन झालो, त्यावेळेस फक्त 4 प्रॉडक्ट्स होते आपले. फॉर्म्युला 1, मल्टीव्हिटॅमिन, सेल ॲक्टिव्हेटर आणि ॲक्टिव्हेटेड फायबर. ठीक आहे. फ्रेश नाही, शेकमेट नाही, पी नाही, काही नाही. आम्ही 3 चमचे 250 एम-एल दुधामध्ये टाकून शेक बनवायचो. आणि ते किस्से सगळे ऐकण्यासारखे आहेत. म्हणजे कधी सुपरवायझर्स वर्कशॉप किंवा अकॅडमी झाली ना होल डेची, त्यावेळेस मी 101 किस्से सांगेन तुम्हाला त्यावेळेसचे. आणि आत्ता बघून हसावसं वाटतं मागे वळून बघतो त्यावेळेस. पण त्यावेळेस ते जबरदस्त टेन्शनवाले असायचे. आणि ती मला सांगायला लागली, की "अरे, असं शेक सुरू केलेला आहे. मँगो व्हॅनिला चॉकलेट 3 फ्लेवर्स आहेत. खूप सुंदर लागतं." आणि एकदम पॅशनेट होती ती. किती लोकांनी शेक सुरू केल्यानंतर असं एकदम झपाटल्यासारखं होतं? झालंय म्हणजे तुम्हाला, की बास आता दुसरं काही नाही, फक्त हर्बल लाईफ. सो तसं काहीसं आमची अवस्था झाली होती आणि म्हणजे तिची अवस्था झाली होती. आणि ती मला इतकं काय सांगत होती आणि शेक्सबद्दल. मी सगळं ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर एक वाक्य टाकलं. तिला म्हणालो, "हे असलं काही खाऊ नको. अ, तुझी किडनी फेल होईल." आता मी न्यूट्रिशनचा बॅकग्राऊंडचा आहे का? नाहीये. मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. न्यूट्रिशनबद्दल माहिती आहे का? नाहीये. शेक्सबद्दल माहिती आहे का? नाहीये. पण मग आपल्याला ती फ्रीडम आहे ना. काही वाटेल ते बोलू शकतो आपण. कोणालाही काही बोलू शकतो. सो तिला मी म्हणाल्यावर 2 मिनिटं अशी शांतता होती आणि नंतर ती मला म्हणाली, "कोणाचं चांगलं करता येत नसेल, तर निदान वाईट तरी करू नये." आणि फोन ठेवला तिने रागात. तर मला वाईट वाटलं त्या गोष्टीचं, की हो, की आपण कधी कोणाला चांगलं करू शकत नाही किंवा मदत नाही करू शकत. तर निदान कोणाला खाली तरी नाही खेचलं पाहिजे. पण म्हटलं जाऊया आता बोललो. पण का कोणास ठाऊक माझी जी मैत्रीण होती ती खूप हुशार आहे. तिने म्हणजे माझी आत्ताची स्पॉन्सर आहे ती. तिने माझा पिछा नाही सोडला. ती दर 10 दिवसांनी मला फोन करायची. मला म्हणायची, की "ऐक ना, 4 किलो झालं. ऐक ना, 5 किलो झालं. ऐक ना, 8 किलो झालं."
आणि जसे 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 तिचे आकडे वाढत होते तशी तशी माझी हर्बलाईफ बरोबरची दुश्मनी पण वाढत होती. कारण मी म्हणालो हे काय नवीन नाटक सुरू झालंय. आणि मला वाईट कसलं वाटायचं, की पूर्वी जेव्हा ती फोन करायची त्यावेळेस फोन आल्यानंतर विचारायची ती, की "काय रे, कसा आहेस? तू कसं आहे? वैशू कशी आहे?" म्हणजे माझी बायको. "मम्मी कशी आहे? डॅड कसे आहेत?" हे विचारायचे. पण नंतर-नंतर तिने शेक सुरू केल्यानंतर फोन उचलला, की "तू कसा आहे? काय कसा आहे?" हे सगळं बाजूला राहिलं. डायरेक्ट एकच वाक्य ऐकायला मिळायचं, "ऐक ना, 4 झालं, ऐक ना, 6 झालं." मी म्हणालो, "ही हब लाईफ खायला लागल्यापासून हिची माणुसकीच संपलेली आहे. चौकशी नाही, विचारपूस नाही, काही नाही." आणि मला ते खूप बॉदर करायला लागलं, की हे सारखं उठलं की हिचं हब लाईफ, उठलं की हब लाईफ. बरं त्यावेळेस लँडलाईनवर बरेच कॉल्स यायचे. तर मग तिचे कॉल आले, की मी बायकोला सांगायचो, की मी नाहीये म्हणून घरात. सांग तिला. आणि तिला ते लक्षात आलं, की हा टाळतो मला. एक दिवशी तिने मला फोन केला आणि माझ्या बायकोने उचलला आणि मला ति तिला सांगितलं, की "मनीषला दे फोन." तर मी असं केलं. "मी नाहीये म्हणून सांग." तर ती म्हणाली अ, फोनवर मोबाईलवर फोन आला होता. ती म्हणाली, "तुझ्या दारात उभी आहे. खिडकीतनं तुझा हात बघतीये. ठीक आहे. तू दरवाजा उघड. मला आत यायचंय." आणि म्हणजे इतकं ती मला येऊन सगळं सांगायचं. पण मी 7 महिने तिला टाळत होतो. ॲब्सोल्युटली मी अजिबात हबला विषय ऐकून नाही घेतलं, काही नाही. त्यामुळे तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या नात्यात, ओळखीत, मैत्रीमध्ये असं कोणी असेल, की जो तुम्हाला 5-7 महिने झालं टाळतोय आणि शेक सुरू करत नाहीये, तर समजून जा तो तुमचा डेफिनेट प्रेसिडेन्स टीम आहे. त्याचा पिछा सोडू नका अजिबात. ठीक आहे. मनी जवळ तयार होणार आहे त्याच्यातनं. सो हे असेच दिवस गेले आणि मग एके दिवशी तिने मला फोन केला. मला म्हणाली, की "अरे, माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, तर जरा प्लॅनिंग करायचं आहे. 8-10 दिवसांनी आहे, तर तू ये. आपण प्लॅनिंग करूया." म्हणलं, "ठीक आहे." मी तिच्या घरी गेलो. बेल वाजवली. दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर ती माझ्या समोर उभी होती. 33 किलो वजन कमी झालं होतं तिचं. आणि मी तिला शेवटचं जे बघितलं होतं, त्यावेळेस ती 100 किलोच्या आसपास होती. आणि जेव्हा मी तिला बघितलं दरवाजा उघडल्यानंतर, त्यावेळेस ती 33 किलो कमी आणि इतकी देखणी दिसत होती. उंच आहे, 5 फूट 6 इंच. एकदम स्लिम झाली होती. स्किन इम्प्रूव्ह झालं होतं तिचं. खूप हेल्दी दिसत होती ती. आणि तिला बघितल्यावर मला एकदम शॉक बसला. आणि मी तिच्याकडे बघायला लागल्यावर मला म्हणाली, "हो, हो, मीच आहे. तुला सांगत होते, तुला विश्वास नाही बसत. ये आत." घरात गेलो, बसलो. सगळं प्लॅनिंग झालं. वाढदिवसाचा दिवस आला. मला ॲक्चुअली तिला बघून खूप आश्चर्य वाटलं होतं. पण मग आपण थोडे तिरसटच असतो काही वेळेस. ठीक आहे. मी एवढं सगळं बघितल्यानंतर पण मी शेक सुरू नव्हते केले. मी आपलं न्यूट्रिशन सुरू नाही केलं. मी विचार काय करत होतो, की आत्ता तर छान दिसतंय. अ, उद्या हिचं काय झालं तर? पोटाचं, काय डायजेशनचं? उद्या दुप्पट वाढली तर? उद्या काय किडनीला, लिव्हरला काही सूज आली आणि काय झालं तर? असं नाही सांगतो मी सर. सो हे माझ्या मनामध्ये डोक्यात विचार चाललेले असायचे. वाढदिवसाचा दिवस आला. तिच्या टेरेसवर पार्टी होती तिच्या मुलाच्या वाढदिवसाची आणि ती 4थ्या मजल्यावर राहायची. तेवढी 4 मजलीच बिल्डिंग होती ती आणि वर टेरेस होतं आणि वर पार्टी चालत असताना रात्री 11:00-11:30च्या दरम्यान मला भूक लागली. बरं मी नॉन खात नव्हतो आणि त्या दिवशी नेमकं तिने सगळं नॉन-व्हेजिटेरियन मागवलं होतं वाढदिवसाला. बिर्याणी, हे, ते. मी सगळी भांडी बघितली, सगळ्यामध्ये नॉन-व्हेज होतं. म्हटलं गोची झाली. म्हणून मी तिच्या फ्लॅटमध्ये गेलो खाली. खाली गेलो आणि आपण ते किचन ओट्यावरचं कपाट असतं ना, जे कॅबिनेट असतं, ते उघडलं. म्हटलं काहीतरी बघावं. सगळीकडे शोधलं, सगळीकडे नॉन-व्हेजच दिसत होतं. म्हटलं कॅबिनेटमध्ये काहीतरी असलं तर खाऊया. रात्रीचे 11 वाजले होते आणि ते कॅबिनेट उघडलं आणि उघडल्या-उघडल्या माझ्या समोर जो डब्बा दिसला, तो फॉर्म्युला 1 मँगोचा होता. मी तो हातात घेतला, गोल फिरवून बघितला आणि म्हणाला, "आई, हे या नशिबाला हाच आहे दिसतो आज." ठीक आहे. मग मनामध्ये विचार काय आला, की आपण जर आत्ता नाही काही खाल्लं तर ॲसिडिटीने मरू. ही 6 महिने खातीये. ही मेली नाही म्हणजे एका शेकने आपण मरणार नाहीये. निदान 1 शेक तरी पिऊया. म्हणून मला खूप असं नव्हतं माहिती, पण थोडासा अंदाज होता, की इतकं-इतकं दूध घ्यायचं, पाणी काय दूध घेतलं, पाणी घेतलं मला आता खरं तर आठवत नाही. पण मग 3 चमचे टाकायचे आणि ते हलवायचे. आता ते मिक्सरमध्ये हलवायचं हे माहीत नव्हतं. जर तुम्ही पुणेरी असताल, तर तुम्हाला मस्तानी
हे ड्रिंक माहिती असेल, म्हणजे मँगो मिल्कशेक किंवा कुठलेही मिल्कशेकला पुण्यामध्ये मस्तानी, ज्याला वर आईस्क्रीम टाकलेली असते, तर मला ती नेहमी म्हणायची की मस्तानी सारखं लागतं, मस्तानी सारखं लागतं. मी पाणी घेतलं, दूध घेतलं, जे काय घेतलं, 3 चमचे त्याच्यात टाकले आणि जसा मी चमचा त्या ग्लासामध्ये बुडवला, ते सगळी पावडर त्या चमच्याला चिकटली आणि मी हलवत होतो, तर ते विरघळत नव्हतं. पहिला मनामध्ये विचार आला, हे डेंजरस आहे. हे जर चमच्यानी इथं ग्लासातच विरघळत नसेल, तर ते आतड्यांमध्ये कसे विरघळणार? ठीक आहे. आणि मी असं, असं, असं त्याला हलवत होतो. एका बोटाने त्याला अ, कसं का होईना त्याला विरघळवलं आणि माझ्या आयुष्यातला पहिला शेक मी रात्री 11:30 वाजता घेतला. आणि ज्यावेळेस मी तो शेक प्यालो, तेव्हा ॲक्चुअली माझे डोळे बंद झाले आणि मला तो इतकी चव आवडली त्या मँगोची आणि मी ते घोट पीत असताना डोक्यामध्ये एकच विचार आला, की "यार, हे मस्त लागतंय. आपण आयुष्यभर पिऊ शकतो हे." आणि शेक वगैरे झालं. मला साधारण अर्ध्या तासाने खूप असं काहीतरी पोट भरून खाल्ल्यासारखं वाटलं आणि रात्री 2:30च्या दरम्यान मी आणि बायको घरी चाललो होतो. मी ड्रायव्हिंग करत होतो, बायको शेजारी बसली होती आणि अचानक माझ्या बायकोनी चिमटा घेतला मला. आता तुम्ही कल्पना करा, रात्री 2:30 वाजलेले आहेत. शेजारी बायको बसलेली आहे. तुम्ही ड्रायव्हिंग करताय आणि अचानक चिमटा घेतला बायकोनी आणि मी तिच्याकडे ओरडून बघितल्यानंतर मला म्हणाली, "कसला विचार करतोयस?" तर मी म्हणालो, "कसला विचार करतोय?" तर म्हटली, "एवढं स्मित हास्य कसं आहे तुझ्या चेहऱ्यावर? एवढा खुश का दिसतोस तू? तुझ्या चेहऱ्यावर एवढा आनंद कसला आहे? कशाचा विचार करतोय आणि कोणाचा विचार करतोय?" आणि मी म्हणालो, "कसला विचार करतो? काय विचार करत आहे?" आणि त्या क्षणाला मला जाणवलं, की मी माझा पहिला शेक घेतल्यापासनं मला कारण नसताना गुदगुल्या होत होत्या. म्हणजे मला म्हणजे आता कुठल्या शब्दात त्याला मांडायचं मला नाही माहिती. पण जसा तो शेक घेतला ना, मला कारण नसताना असा आनंद वाटत होता. कारण नसताना असं खुश झाल्यासारखं वाटत होतं. कारण नसताना असं वाटलं, "हां, झकास आहे, मस्त आहे, मस्त वाटतंय." आणि मला ते ॲक्चुअली त्या क्षणाला रिअलाईज झालं, की ही जे बोलतीये, हे ॲक्चुअली आपण शेक पिल्यापासून आपल्याला जाणवतं. घरी आलो, रात्रभर झोप नाही. बरं आता दुसऱ्या दिवशी मागायचं, की मला शेक्स पाठवून दे, मला न्यूट्रिशन पाठवून दे. पण कसं काय? कारण इज्जतीचा प्रश्न आहे ना. गेले 6 महिने ज्या गोष्टीला आपण शिव्या देतोय, 7 महिने ऑलमोस्ट, ठीक आहे. ती गोष्ट मागून घ्यायची म्हणजे आपल्या इज्जतीचा पंचनामा झाला ना. मग सकाळी 7:30च्या दरम्यान मला झोप नाही. 7:30च्या दरम्यान तिला फोन केला आणि तिला म्हणालो, की "अरे ऐक ना, माझ्या थोरल्या बंधूंचा फोन होता. त्यांना वजन कमी करायचंय, तर ते अल्टिमेट प्रोग्राम पाठवून दे ना." ॲक्चुअली त्यावेळेस त्या बॉक्सला अल्टिमेट प्रोग्राम म्हणायचे. म्हणजे एक फॉर्म्युला 1, एक मल्टीव्हिटॅमिन, एक सेल ॲक्टिव्हेटर आणि एक ॲक्टिव्हेटेड फायबर. हा अख्खा असा संच यायचा आणि त्याला अल्टिमेट प्रोग्राम असं म्हणायचं. मग मी तिला म्हणालो, "तो अल्टिमेट प्रोग्राम पाठव ना तुझा." तर हसली आणि मला म्हणाली, "हो, दादाचा फोन आला होता सकाळी 7 वाजता. एवढे 7 महिन्यात त्याला सुचलं नाही वेट लॉस करायचं आणि आज अचानक त्याला सुचलंय वेट लॉस करायचं. मला माहिती आहे तुला सुरू करायचंय. सांग ना, की तुला सुरू करायचंय म्हणून. खोटं कशाला बोलतोस?" मी म्हणाल, "ते बाकी सगळं राहू दे. तू डब्बा पाठवून दे. बाकी पुढच्या पुढे बघू कोण खातंय ते." मला वाटतं त्या अल्टिमेट प्रोग्रामचा कदाचित पैसे मी अजून दिलेले नाहीयेत. 25 वर्ष झाली. पण रॉयल्टी दर महिन्याला देतो हां आणि तगडी रॉयल्टी देतो. सो अशी माझी ओळख झाली. असं शेक सुरू झाले आणि पहिल्या महिन्यामध्ये माझं 4.5 किलो वजन कमी झालं. पहिल्या आठवड्यामध्ये साधारण 1 किलो, 1.5 किलोच्या आसपास झालं. पहिल्या महिन्यामध्ये 4.5 किलो वजन कमी झालं. टोटल 32 किलो वजन कमी झालं 7.5 महिन्यांमध्ये. मला हे सांगायला तुम्हा लोकांना खूप आनंद वाटतो आणि खूप लक्षपूर्वक ऐका. भारतातली माझी बायको भारतातली पहिली व्यक्ती आहे, जिने प्रेग्नन्सीमध्ये हर्ब लाईफ शेक्स घेतले होते. भारतातली पहिली व्यक्ती. आणि ह्याचं कारण 3 गोष्टी आहेत. 3-4 गोष्टी असं म्हणायला हरकत नाही. नंबर 1 कारण आमचा प्रचंड विश्वास प्रॉडक्टवरचा. नंबर 2 मार्क सरांवर अतिशय प्रेम. जिमरॉन सरांवर विश्वास आणि चौथं महत्वाचं कंपनीवर विश्वास. काय घडलं होतं माहीत नाही. पण जसा शेक सुरू केला होता, आता आपण डिस्क्लेमर्स देतो. ॲक्चुअली आपण मेडिकल हे काही क्लेम करत नाही. त्यामुळे प्लीज नवीन लोकं जे असतील, ते तुम्ही मेडिकल क्लेम करू नका. पण सत्य सांगायचं झालं तर मी डायबिटिक होतो. माझे पहिले 45 दिवसांमध्ये डायबिटीजच्या गोळ्या बंद झाल्या. हायपरटेन्शन बीपीच्या गोळ्या होत्या त्या बंद झाल्या. माझ्या पहिल्या 45 दिवसांमध्ये 9 गोळ्या बंद झाल्या.
औषधाच्या. कमरेच्या गोळ्या होत्या, जॉइंट्सच्या गोळ्या होत्या. या सगळ्या बंद झाल्या. आज 25 वर्ष झाली मी एकही गोळी खाल्लेली नाहीये. आणि इट्स बीन फॅन्टास्टिक हेल्थ. म्हणजे खरं सांगायचं झालं तर ह्या 25 वर्षांमध्ये एकदाही डॉक्टरकडे जाण्याची वेळ नाही आलेली मला. सर्दी नाही, खोकला नाही, ताप नाही. ठीक आहे. परत डायबिटीजच्या, शुगरच्या गोळ्या नाही. आजही मी रँडम शुगर जरी केली, तरी 97-98च्या वर जात नाही. मला तुम्हा लोकांना हे सांगायचं की सगळ्यात पहिले हे शिकून घ्या, की हर्बलाईफ आपले जे प्रॉडक्ट्स आहेत किंवा आपले शेक्स आहेत, हा वेट लॉस प्रोग्राम नाहीये. सगळ्यात पहिलं समजून घेणं गरजेचं आहे, की धिस इज द बेस्ट न्यूट्रिशन जे आपल्या शरीराला लागतं. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही सगळ्या लोकांनी 2-3 पॉइंट समजून घेणं गरजेचं आहे. नंबर 1, आपली कंपनी खूप मोठी आहे. म्हणजे साइज वाईज किंवा सेल्स वाईज मोठी नाही म्हणत आहे मी. टर्नओव्हर वाईज मोठी म्हणत नाही. आपल्या कंपनी बरोबर जी लोकं काम करतात, ती जगातली टॉप सायंटिस्ट आहेत. जसं डॉक्टर डेव्हिड हिबरांचा विषय केला, तर डॉक्टर डेव्हिड हिबर जे आपले चेअरमन आहेत, हे UCLA युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या ह्युमन न्यूट्रिशन डिपार्टमेंटची जी युनिव्हर्सिटी आहे, त्याच्या ह्युमन न्यूट्रिशन डिपार्टमेंटचे हेड आहेत आणि फाउंडर पण आहेत. गेले 42 वर्ष. ठीक आहे. हे जे तुम्हाला आता बोलतोय तुमच्याशी, हे खूप लक्षपूर्वक ऐका आणि हे समजून घ्या. ठीक आहे. कारण जोपर्यंत आपल्याकडे माहिती नसते ना, जोपर्यंत आपल्याकडे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन नसतं ना, आपल्याकडे ताकद येऊ शकत नाही. ठीक आहे. इन्फॉर्मेशन विल गिव्ह यू पोटेन्शियल पॉवर. इन्फॉर्मेशन विल गिव्ह यू कॉन्फिडन्स. ठीक आहे. माहिती आणि सत्य जे फॅक्ट्स आहेत ना, हे तुम्हाला ताकद मिळवून देत असतं. तुमचं माइंड क्लिअर करत असतं. सो सगळ्यात पहिली गोष्ट समजून घ्या, की डॉक्टर डेव्हिड हिबर हे फक्त आपले चेअरमन नाहीयेत, तर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया जगातली सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी जिचा हर्बलाईफशी काही संबंध नाहीये, अशा युनिव्हर्सिटीच्या ह्युमन न्यूट्रिशन डिपार्टमेंटचे फाउंडर पण आहेत आणि हेड पण आहेत. दुसरी सगळ्यात महत्वाची, जे डॉक्टर्स ग्रॅज्युएट होतात, म्हणजे MBBS करतात, ते जी पुस्तकं वाचतात किंवा जे लेसन्स आहेत त्यांना, त्यातले खूप सारे लेसन्स हे डॉक्टर डेव्हिड हिबरनी लिहिलेले आहेत. म्हणजे डॉक्टर डेव्हिड हिबरचं लिटरेचर फॉलो करून आपल्या इथं डॉक्टर्स ग्रॅज्युएट होतात किंवा डॉक्टरकी मिळवते. ठीक आहे लोकं. सो हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. तिसरं सगळ्यात महत्वाचं, डॉक्टर डेव्हिड हिबरला 9 वेळा नंबर 1 डॉक्टर ऑफ अमेरिका हे अवॉर्ड मिळालेलं आहे. आता 2 मिनिटासाठी विचार करा. कुठल्याही डॉक्टरबद्दल आपल्याला वाईट नाही बोलायचं. सगळे डॉक्टर क्वालिफाईड आहेत. पण मग सगळ्यात महत्वाचं, की आपला जो फॅमिली डॉक्टर आहे किंवा आपल्या गल्लीतला जो डॉक्टर आहे किंवा आपल्या ज्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे, त्याच्यामध्ये आणि डॉक्टर डेव्हिड हिबरमध्ये डेफिनेटली फरक आहे. ठीक आहे. आपला डॉक्टर वाईट नाहीये. पण हे जे डॉक्टर्स आहेत, हे खूप नेक्स्ट लेव्हलचे डॉक्टर्स आहेत. म्हणजे आपल्या डॉक्टरांचे गुरु किंवा त्यांचे रिसर्चर्स किंवा टॉप सायंटिस्ट इन द वर्ल्ड आहेत. डॉक्टर लुई इग्नारोंचं जर तुम्ही बोललात, तर डॉक्टर लुई इग्नारोंना हार्ट अटॅक का येतात? ठीक आहे. याचा रिसर्च पहिल्यांदा झाला ना, तो रिसर्च त्यांनी केला होता आणि त्याच्यासाठी नोबेल पारितोषिक मिळालं. आता तुम्ही बघा, तुमच्या नात्यामध्ये किती लोकं नोबेल पारितोषिक मिळवलेली आहेत? आहे? नाहीये. म्हणजे नोबेल पारितोषिक हे कुठल्याही सामान्य व्यक्तीला नाही दिलं जात. हे प्रत्येक फील्डमध्ये दिलं जातं. सायन्समध्ये दिलं जातं, टेक्नॉलॉजीमध्ये दिलं जातं, ह्युमॅनिटीमध्ये दिलं जातं. पण सायन्समध्ये जे दिलं जातं ना, ते सगळ्यात महत्त्वाचं हे अंडरस्टँड करणं आहे, की नोबेल पारितोषिक अशाच लोकांना दिलं जातं, की ज्यांनी ह्यापूर्वी कधीच असं रिसर्च झालेलं नाही, तो रिसर्च केलेला आहे. आणि त्यांनी जे नायट्रिक ऑक्साईडवर रिसर्च केला, की हार्ट अटॅक का अ, येतं, ठीक आहे. आणि त्याच्या रिसर्चवर त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. आता ही पुढची जी गोष्ट आहे ना, ही खूप लक्षपूर्वक ऐका. अ, ते जे त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं, तर त्यांनी जो फॉर्म्युला बनवला होता नायट्रिक ऑक्साईडचा. कारण नायट्रिक ऑक्साईड लेव्हल्स जेव्हा बॉडीमध्ये कमी होतात, त्यावेळेस आपल्या वाहिन्या ज्या आहेत ना, रक्तवाहिन्या किंवा हृदयाला जाणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत ना, त्या आकुंचन पावतात. नंबर 1. दुसरं म्हणजे ब्लॉकेजेस होतात. आपण हा शब्द ऐकतो ना नेहमी, ब्लॉकेजेस डॉक्टर्सकडनं. हार्ट अटॅक काय येतो? ब्लॉकेजेस. पॅरालिसिसचा अटॅक काय येतो? पक्षघात ज्याला आपण म्हणतो.
ठीक आहे. स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो. काय येतो? कारण एक ब्लॉकेजेस तयार होतात, दुसरं म्हणजे आकुंचन पावतात आणि रक्त पुरवठा मेंदूला किंवा हृदयाला, ऑक्सिजन पुरवठा मेंदूला किंवा हृदयाला हे होत नाही आणि त्यावेळेस ब्रेन स्ट्रोक किंवा त्यावेळेस पॅरालिसिस आपले सॉरी हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. आणि नायट्रिक ऑक्साईड काय करतं, आपलं नाईटवर्क जे आहे, ठीक आहे, ते नाईटवर्क्स आपले त्याला व्हॅसोडायलेटर म्हणतात. व्हॅसोडायलेटर म्हणजे काय, की ते आपल्या आर्टरीज ओपन अप करतात. ठीक आहे. आपलं ब्लॉकेजेस काढतं आणि आपल्या हृदयाला आणि आपल्या मेंदूला रक्तपुरवठा परफेक्ट करतं. आता तुम्ही विचार करा, डॉक्टर लुई इग्नारोंचा काही संबंध नव्हता हर्बलाईफ बरोबर. त्यांना जेव्हा पारितोषिक मिळालं त्यावेळेस. त्यांना त्याचं पारितोषिक मिळाल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये विचार सुरू झाला, की हे जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपल्याला मार्केटमध्ये आणायचा आहे. पण हा औषधाच्या रूपामध्ये नाही आणायचा. हा जेवणाच्या रूपामध्ये, सप्लिमेंटच्या रूपामध्ये आणायचा आहे. का? कारण एखाद्याला हार्ट अटॅक आल्यानंतर आपल्याला त्याला ट्रीट करायचं नाहीये, तर आपल्याला त्याला हार्ट अटॅक येऊ नये म्हणून त्याला ट्रीट करायचंय किंवा त्याला वेलनेस द्यायचंय. आणि त्यांनी जवळ-जवळ 400 कंपन्यांचा अभ्यास केला, जगामधल्या न्यूट्रिशन कंपन्यांचा. आणि विचार करा तुम्ही साधी गोष्ट, की डॉक्टर लुई इग्नारोंनी हर्बलाईफला कॉन्टॅक्ट केलं. आपण डॉक्टर लुई इग्नारोंना कॉन्टॅक्ट नाही केलं. डॉक्टर लुई इग्नारोंनी हर्बलाईफला कॉन्टॅक्ट केलं आणि म्हणाले, की मी सगळा अभ्यास केला. त्याच्यात मला असं लक्षात आलं, की तुम्ही नंबर 1 कंपनी आहात. तुमच्याकडे सायन्स आहे, टेक्नॉलॉजी आहे आणि तुमचे प्रॉडक्ट जगातले सगळ्यात बेस्ट आणि ऑथेंटिक आणि प्युअर प्रॉडक्ट्स आहेत. मला माझा फॉर्म्युला तुमच्या नावाने मार्केटमध्ये आणायचा आहे. हे डॉक्टर लुई इग्नारोंनी हर्बलाईफला सांगितलं आणि मग जन्म झाला नाईटवर्क्सचा. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, जी लोकं 30 वर्षाच्या वर आहेत, तुमच्या प्रत्येकाच्या पोटामध्ये नाईटवर्क्स गेलं पाहिजे. कारण सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला जर काय वाचवायचं असेल ना, तर 2 गोष्टी वाचवायच्या. एक हृदयाला वाचवायचं आणि दुसरं किडनीला वाचवायचं. तुमचा हात तुटला, तुम्ही जगू शकता. तुमचा पाय कापला, तुम्ही जगू शकता. हृदयाला काय झालं, एक तर हॉस्पिटल, नाहीतर सरळ परमेश्वराकडे. ठीक आहे. किडनीला काय झालं, 2 किंवा 3 वर्ष तुमचा गेम, त्याच्यानंतर संपलं. सो सगळ्यात पहिलं आपल्याला आपली किडनी, आपलं हार्ट हे वाचवायचं. हार्टला निरोगी कसं ठेवता येईल? नंबर 1 आपला आहार बदलायचा. मी आता आज आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. मी कधी वेलनेस हे घेतलं ना तुमच्यासाठी ट्रेनिंग, तर त्याच्यात हे सगळं बोलेन. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही तुमचा आहार बदलला पाहिजे. ठीक आहे. नंबर 2 वजन आटोक्यात आणलं पाहिजे. कारण सगळ्यात घातक जे आहे, हे आपली चरबी आहे. एक्सेस वेट हे ब्लॉकेजेस तयार करत असतं. सगळ्यात पहिलं ते कमी करायचं. तिसरं डेफिशियन्सीज भरून काढायचे. आपले शेक सगळे डेफिशियन्सीज भरून काढतात. आपले मल्टीव्हिटॅमिन सगळे तुम्हाला शेक आणि मल्टीव्हिटॅमिन जवळ-जवळ 114 प्रकारची जीवनसत्व त्या प्रमाणामध्ये देतात, ज्या प्रमाणामध्ये शरीराची गरज आहे. जे आपण आपल्या नॉर्मल जेवणामध्ये आणत नाही. सो सगळ्यात पहिला हा गैरसमज जो तुम्हा लोकांचा, आपल्या सगळ्यांचा आहे, की नाही, नाही आमचं खाण्याची पद्धत व्यवस्थित आहे. मी पोळी, भाजी, भात, आमटी, कोशिंबीर सगळं चौरस आहार खातो. तर सगळ्यात पहिलं हे समजून घ्या, की 20, 30, 40 वर्षांपूर्वी आणि आत्ता ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. 40 वर्षांपूर्वी जे अन्न मिळायचं, जे धान्य, ज्या भाज्या होत्या, त्याच्यामध्ये कस होता. ठीक आहे. का? पॉप्युलेशन लिमिटेड होतं. केमिकल फर्टिलायझर्स एवढे वापरल्या जायचे नाहीत. आता पॉप्युलेशन इतकं वाढलं, शेतजमीन कमी झाली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ज्या केमिकल्स वापरल्या जातायत, 30 वर्षांपूर्वी जे न्यूट्रिशन, जे जीवनसत्व, जो कस आपल्या जेवणामध्ये होता ना, तो कस राहिलेला नाहीये. म्हणून तर आज तुम्ही बघा, आपले आजी-आजोबा हे 100-100 वर्ष जगायचे, 90 वर्ष जगायचे. गोळ्यांची गरज नव्हती. कधी डायबिटीज नाही, कधी हार्ट अटॅक नाही, ब्लड प्रेशर नाही. वयाने वय वाढलं, वयस्कर झाले, म्हातारे झाले म्हणून मरण पावायचे. आज तुम्ही बघा आपली भाषा काय झालेली आहे, 60 नंतर बोनस. आता तर 60 नंतर बोनस पण नाही. आता 30 नंतर पण हार्ट अटॅक्स यायला लागले. 40 नंतर पण हार्ट अटॅक्स यायला लागलेले आहेत. हे का होतंय? परमेश्वराने तर जन्म घालताना व्यवस्थित घातला जातो. सगळं व्यवस्थित आहे. जेव्हा आपण जन्माला येतो, तेव्हा एकदम परफेक्ट असतो. मग काय असं घडतं, की 30व्या वर्षी हे सगळं भोगावं लागतं. 60व्या वर्षी हे सगळं भोगावं लागतं. कारण आपल्याला जे जिवंत ठेवतं, आपल्याला जे निरोगी ठेवतं, ठीक आहे. आपल्याला 90 वर्ष जगायला जे मदत करतं, तो आपलं जेवण असतं. आपल्या जेवणामधनं गेलेले जे जीवनसत्व असतात, त्याच्यावर चालतं आपलं. बघा, एक सिंपल लक्षात घ्या. आपलं जीवन आणि आपली गाडी ह्याच्यात साम्य बघा. आपल्याकडे जी गाडी असते, ती कशावर जिवंत असते, कशावर चांगली राहते? पेट्रोल,
त्याची हवा भरल्या जाते, त्याचं सर्व्हिसिंग व्यवस्थित केलं जातं. उद्या तुम्ही जर पेट्रोलच्या जागी दूध टाकायला लागलात, पेट्रोलच्या जागी जर पाणी टाकायला लागलात, तर काय होईल? गाडीचं इंजिन खराब होणार. ठीक आहे. इव्हन पेट्रोलच्या गाडीमध्ये डिझेल टाकलं तरी त्याचं इंजिन डाऊन होतं, सीज होतं. आणि डिझेलच्या गाडीत चुकून पेट्रोल टाकलं गेलं तरी सीज होतं. आज तुम्ही विचार करा, आपलं शरीर आहे. आपल्या शरीराला प्युअर चांगली जीवनसत्वांची गरज आहे. कारण ती आपली किडनी, आपलं लिव्हर, आपले पचन संस्था, आपली नर्व्हस सिस्टम ही सगळी त्या जीवनसत्वांवर चालत असते. आज काय झालेलं आहे? आज आपल्या जेवणामध्ये म्हणजे आडात नाही तर पोऱ्यात कुठनं? ती परिस्थिती आहे आपली. जर त्याच्यातच कस नसेल, त्याच्यातच जमिनीमध्येच तुम्ही एवढे केमिकल्स टाकलेले आहेत, हायब्रिड सगळं झालेलं आहे, ठीक आहे. आज चिकन, मटण ह्या सगळ्याला इंजेक्शन्स मारल्या जातात. अँटिबायोटिक्स तुम्हाला माहिती आहे आता 2021 मध्ये एक रिपोर्ट आला. त्याच्यामध्ये रिपोर्ट कशावरनं आला होता, की अँटिबायोटिक्सच्या माईल्ड जो डोसेज आहे अँटिबायोटिक्सचा, पूर्वी माईल्ड डोसेजमध्ये लोकांना बरं वाटायचं. रिसर्चर्सच्या लक्षात आलं, की आता अँटिबायोटिक्सचे इफेक्ट होत नाहीये ह्युमन बॉडीवर, शरीरावर. मोठे डोसेज द्यावे लागतात. 400, 500, 600 एमजीचे. पूर्वी जे 200 एमजीमध्ये व्हायचं, ते तिनपट द्यावं लागतंय. आणि म्हणून हा रिसर्च सुरू झाला. आणि लक्षात काय आलं, की आपल्या बॉडीमध्ये अँटिबायोटिक्स ऑलरेडी जातायत आणि त्याचं रेझिस्टन्स निर्माण झालेलं आहे, इम्युनिटी निर्माण झालेली आहे. म्हणून आपण आजारी पडल्यावर जे अँटिबायोटिक खातो त्याचं काम नाही करत आहे. आता हे अँटिबायोटिक कुठनं जातात? तर रिसर्चमध्ये लक्षात आलं, की जी लोकं आपण जे काही फळं खातो किंवा चिकन खातो, मटण खातो, त्याला अँटिबायोटिक्सचे, ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन्स दिले जातात. का? कारण चिकन जे पूर्वी 90 दिवसांनी आपल्या ताटामध्ये यायचं, ते आता 45 दिवसांमध्ये येतंय. पूर्वी जी कोंबडी एवढी असायची, ती आता एवढी मोठी दिसते तुम्हाला. चिकन लेग्स तुम्ही जे नॉन-व्हेज खातात, पूर्वी लहानपणी तुम्ही जा 30-40 वर्षांमागे, त्यावेळेस एवढंसं असायचं. आता तुम्हाला एवढे मोठे लेग पीसेस देतात. हे ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन्स, हार्मोन इंजेक्शन्स हे सगळे त्यांना दिले, त्याचे रेसिड्यूज आपल्या शरीरामध्ये जातात आणि म्हणून त्याचा परिणाम आपल्यावर होत नाहीये. सो सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात घ्यायचं, की आज आपल्याला आपल्या शेक्सची, आपल्या प्रॉडक्ट्सची गरज का आहे? कारण आपण हर्बल लाईफमध्ये आलो, आपण साइन केलं किंवा आपण एक कोच झालो, म्हणून आपल्याला सुटका नाहीये. म्हणून आपल्याला आपण जिवंत राहू, आपल्याला हार्ट अटॅक येणार नाहीत किंवा आपली किडनीला प्रॉब्लेम येणार नाही, ह्याचं सर्टिफिकेट नाही मिळत. लक्षात घ्या, आपण तेच लोकं आहोत, जे बाहेरची लोकं आहोत. फक्त आपला फरक काय, की आपण हर्बल लाईफ कोच आहोत. पण मग आपली सिक्युरिटी कुठनं निर्माण होते? आपण जर आपल्या तब्येतीची काळजी घेतली, आपण जर ते शेक्स घेतले तर. सो सगळ्यात पहिलं हा गैरसमज तुम्ही दूर करा आणि सगळ्या आपले जे येणारे क्लायंट्स आहेत किंवा जे येणारी लोकं आहेत, तुमचे नातेवाईक आहेत, सगळ्यांच्या मनामधनं हा गैरसमज दूर करा, की हर्बल लाईफ आपण लक्झरीसाठी खातो किंवा हर्बल लाईफ वेट लॉस. हर्बल लाईफ वेट लॉस नाहीये. हर्बल लाईफचे प्रॉडक्ट्स, आपलं शेक हे बेसिक न्यूट्रिशन आहे. आपल्या शरीरामध्ये जे जीवनसत्व आपल्या जेवणामध्ये जात नाहीयेत मधून, ते पूर्ण करण्याची आपल्याला संधी मिळते. हे पहिलं समजून घ्या तुम्ही लोकं. त्यामुळे प्रत्येक माणूस जो इथे आहे ना, हा प्रत्येकाचा पोटामध्ये शेक जाणं गरजेचं आहे. मी बऱ्याचदा बघतो जे कोचेस आहेत, म्हणजे स्त्री जर ती कोच असेल, तर ती शेक पिते, घरात नाश्ते चालू असतात. ठीक आहे. कोणी मिसळ खा, कोणी वडापाव खा, कोणी पोळी भाजी खा. ठीक आहे. किंवा घरामध्ये जो पुरुष असतो, जो बिझनेस करत असतो, तो शेक पीत असतो. नाही. सगळ्यात पहिलं शेक कुणी सुरू केला पाहिजे, तर आपल्या कुटुंबाने पहिला शेक सुरू केला पाहिजे. त्याचं कारण माहिती आहे तुम्हाला काय? कारण जर वाचवायचं असेल ना, तर सगळ्यात पहिलं आपल्या घरातल्या लोकांना निरोगी केलं पाहिजे. आपल्या आईला निरोगी केलं पाहिजे. आपल्या वडिलांना निरोगी केलं पाहिजे. आपल्या मुलांना, आपल्या बायकोला, आपल्या नवऱ्याला, भावाला, बहिणीला पहिल्यांदा त्यांना न्यूट्रिशन देऊन निरोगी केलं पाहिजे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिलं म्हणजे आपण हर्बल शेक पिल्यानंतर अजरामर होणार आहोत का? नाही. तुम्ही पण मरणार आहात, मी पण मरणार आहे. 100%. पण एक नक्की आहे, की जे रोगराई आपल्याला लागणार आहेत, जे ब्लॉकेजेस होणार आहेत, जे हार्ट अटॅक्स येणार आहेत, जे जॉइंट्स खराब होणार आहेत किंवा जे आत डेफिशियन्सीज निर्माण होतात, ठीक आहे? ते होणार नाहीयेत आपल्याला. ठीक आहे? हां, ॲक्सिडेंटनी मरू, वयाने मरू, ठीक आहे? हे नक्की होणार आहे. पण मग हे जे नॉर्मल लोकांच्या मागे जे व्याध्या लागतात, औषधं लागतात, ठीक आहे. लोकं औषधं खाऊन-खाऊन जगतायत.
कुठल्याच व्यक्तीला औषधं खायला आवडत नाही. कुठल्याच व्यक्तीला डायबिटीज असायला आवडत नाही. कुठल्याच व्यक्तीला बीपी असणं हे आवडत नाही. पण प्रश्न काय आहे माहिती ती मजबुरी आहे लोकांची खायची. का? कारण त्यांच्यापर्यंत आजपर्यंत कोणी पोहोचलेलंच नाहीये त्यांना हे सांगायला, की आपल्याला गोळ्यांशिवाय जगता येतं. आपल्याला निरोगी आयुष्य जगता येईल. जर तू तुझ्या आहाराचं काळजी घेतली, तू तुझ्या डेफिशियन्सीची काळजी घेतली, तू जर आपले न्यूट्रिशन घेतलं, तर तुझ्या शरीराला सगळं पोषण मिळेल आणि तू औषधांपासून लांब राहशील. हे शिकवणारं कुणी नाहीये. तुमच्यातली काही लोकं आली असतील, आपल्याला श्रीमंत व्हायचंय, हर्बल लाईफमध्ये यायचंय. मी 2 मिनिटं तुम्हा सगळ्यांना ब्रेक देतो. 2 मिनिटासाठी पैसे बाजूला ठेवा. का माहिती येस, पैशाबद्दल मी बोलीन तुमच्याशी. पण पैसा हा महत्त्वाचा मुद्दा नाहीच आहे. पैसा हा दुय्यम आहे. सगळ्यात महत्त्वाचं. मी ॲज अ मेंटॉर तुम्हा सगळ्यांकडनं जेवढी 2,000 लोकं आहेत ना, सगळ्यांकडनं एक प्रॉमिस मागतो. सगळे द्यायला तयार आहेत? हात वर करा सगळे. ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट ही समजून घ्या, की आजपासनं पैसे कमवणं, मोठं होणं, हा तर आपला उद्देश आहेच, बिझनेस करणं. कारण बिझनेस म्हणालो, की त्याच्यात प्रगती, आर्थिक प्रगती हे सगळं आलं. पण त्याला सेकंड ठेवा. सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे, ही समजून घ्या, की आज आपल्या समाजाला, आज भारताला, आज आपल्या महाराष्ट्राला, आपल्या लोकांची, आपल्या कोचेसची मदतीची गरज आहे. कितीतरी कुटुंब जेव्हा आज आपण इथे मीटिंग करतोय ना 2,000 लोकं, आत्ता ह्या क्षणाला कितीतरी कुटुंबाचे कर्ते जीव सोडतायत तिथे. कितीतरी कुटुंब आर्थिकरित्या ढासळलेले आहेत, हॉस्पिटलचं बिल भरून. मला आठवतं एक किस्सा, माझ्या सासूबाई नाही राहिल्या. ठीक आहे. 7-8 वर्षांपूर्वी एक्सपायर झाल्या. जेव्हा त्या ॲडमिट होत्या आणि ॲडमिट होण्याचं आणि जाण्याचं कारण काय ते पण तुम्हाला सांगतो मी. एक छोटंसं पोटाचं ऑपरेशन होतं. अर्ध्या तासाचं. डॉक्टर म्हणाले ऑपरेशन होईल. त्याच्यानंतर आपण 1 दिवस त्यांना रूममध्ये ठेवू आणि उद्या तुम्ही डिस्चार्ज करून घेऊन जा. ऑपरेशन थिएटरमधनं डायरेक्ट रूममध्ये आल्या आणि एक डॉक्टर आला, ट्रेनी डॉक्टर आणि त्यांनी एक इंजेक्शन दिलं आणि ते इंजेक्शन चुकलं आणि त्यांची किडनी फेल झाली दोन्ही आणि 3 महिने हॉस्पिटलमध्ये होते. ठीक आहे. तर तेव्हा जेव्हा ते जहांगीरला आय-सी-यूमध्ये होते, तिथे जाऊन बसायचो. तर मी एकदा वेटिंग रूममध्ये बसलो होतो. हे खूप लक्षपूर्वक ऐका, कारण मला तुम्हाला काय सांगायचं ना, ते तुमच्या लक्षात येईल. जेव्हा मी वेटिंग रूममध्ये बसलो होतो ना, तर असं इकडे-तिकडे बघत असताना मला एका कोपऱ्यामध्ये एक जोडपं दिसलं. गावाकडचं जोडपं. ठीक आहे. एक मावशी होती, जिच्या साडीला असं म्हणजे आपण ठिगळं नाही म्हणता येणार, पण अगदी साधी साडी जी असते ना, एकदम साधी ती. ते गृहस्थ तिच्या शेजारी जे बसले होते, गांधी टोपी होती, पांढरा सदरा होता आणि पांढरा पैजामा होता. आणि तो पण काहीसा मळलेला. दोघांची अवस्था एकदम एकदम वाईट. जमिनीवर बसले होते. वेटिंग रूममध्ये खूप खुर्च्या होत्या, सगळ्या पॅक होत्या. ते कोपऱ्यामध्ये जमिनीवर बसले होते आणि एकटक जमिनीकडे बघत होते, एकटक. मी तिथं जाऊन बसल्यावर जेव्हा माझी नजर त्यांच्याकडे गेली, 5 मिनिटं झाली, 7 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, 25 मिनिटं झाली. मी त्यांच्याकडे बघतोय, एकटक फक्त जमिनीकडे बघत होते. एकटक. मला राहवलं नाही. मी त्यांच्याकडे गेलो, की खाली ते मांडी तिथे बसले होते, त्यांच्या खाली मांडी घालून बसलो. तर मी मागच्या बाजूला बसल्यावर तिरक्या नजरेने त्यांनी फक्त मला असं बघितलं. मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. वळाले, माझ्याकडे बघितले. लाल डोळे. डोळ्यांवरनं या किस्स्याला 10 वर्ष झाली, 8-10 वर्ष. मला आत्ताही सांगताना गहिवरून येतंय. कारण ते शब्द अजूनही कानावर आहेत. मी त्यांना खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं, "बाबा कोण आहे?" तर म्हटले, "माझं लेकरू आहे, आय-सी-यूमध्ये." म्हटलं, "वय किती आहे?"
तर म्हटले 21 वर्ष. म्हटलं किती दिवस झालं हॉस्पिटलमध्ये? तर म्हटले 3 महिने. 3 महिने जहांगीर सारख्या आयसीयू मध्ये. माझ्या डोक्यामध्ये सगळ्यात पहिला जो प्रश्न आला तो पैशाचा आला. कारण त्यांची अवस्था बघून मला असं सारखं वाटत होतं, की हे खूप सामान्य कुटुंबामधले आहेत. खूप सामान्य कुटुंबामधले. मी त्यांना विचारलं, "बाबा एक प्रश्नाचं उत्तर देताल का?" तर मान हलवली. म्हटलं, "पैशाचं कसं काय?" तर बायकोकडे बघितलं, बायकोने त्यांच्याकडे बघितलं. माझ्याकडे तोंड वळवलं आणि मला म्हणाले, "राहतं घर विकून आलोय आज." मी म्हणालो, "पुढं काय?" तर हे वाक्य सगळ्यात इम्पोर्टंट होतं. म्हणाले, "माझं लेकरू उभं राहिल्यावर करेल काहीतरी." मी हे तुम्हा लोकांना का सांगतो मी तुम्हाला सांगतो. मी गेले 25 वर्षांमध्ये खूप कुटुंबांना त्यांच्या प्रेमाची लोकं गमावताना बघितलेली आहेत. वजन कमी करायला मदत नाही, मार्गदर्शन करणारं कोणी नाहीये. मला तुम्हा 2,000 लोकांकडनं काय हवंय माहिती आहे आज? आपण कोणाला तरी शेक सुरू केल्यानंतर आपल्याला किती पैसे मिळतं ना, हे दुय्यम आहे बॉस. हे समजून घ्या. सगळ्यात पहिलं म्हणजे त्या कुटुंबाच्या स्त्रीला तुम्ही वाचवताय. त्या कुटुंबाच्या पुरुषाला तुम्ही वाचवताय. त्या कुटुंबाचा आनंद तुम्ही त्यांना मिळवून देताय. हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. मी माझ्या लाईफमध्ये या 25 वर्षांमध्ये जितकी माणुसकी एक्सपिरियन्स केली ना, तितकी माझ्या आधीच्या बिझनेसेसमध्ये कधीच केली नाही. मला तुम्हा लोकांना हेच सांगायचंय, की ज्याच्या क्षणाला तुमच्या समोर कोणी उभं राहतं ना, ज्याला तुम्ही प्रेझेंटेशन देता, तुमच्या अंतःकरणापासून प्रेझेंटेशन द्या आणि जिद्दीने प्रेझेंटेशन द्या. त्यांनी सुरू करायचं म्हणून प्रेझेंटेशन देऊ नका. त्याच्या डोक्यावर बसून त्याला प्रोग्राम सुरू करा. म्हणायचं मला माहित नाही. हे तुमच्या पोटात गेलं पाहिजे. तुमच्याकडे किती पैसा आहे, काय आहे, मला काही घेणं-देणं नाही. मी तुमच्या खिशात हात घालणार आणि तुमचा पैसा काढून घेणार. का? कारण जर तुम्ही पैसे दिले, तर तुम्ही इमानदारीत खाणार आहात. त्या अधिकाराने द्या. मला तुमच्याकडनं एकच गोष्ट हवी आहे. ॲज अ स्पॉन्सर किंवा ॲज अ मेंटॉर मी तुम्हा लोकांना सांगतो. प्रत्येक माणूस तुमच्या नात्यातला, तुमच्या घरातला हा सुटला नाही पाहिजे. आपण लग्नाला जसं प्रत्येक माणसाला झाडून बोलवतो ना, एकही माणूस सुटता कामा नये. आणि गिल्ट राहते ना मनामध्ये, की आपण कसं काय त्याला नाही बोलवू शकलो, कसं काय त्याला विसरलो. लिस्टमध्ये लग्नाला त्याचं नाव कसं नाही आपण लिहिलं. हे जे माफी मागत असतो ना आपण त्याला 50 वेळा जाऊन, ठीक आहे? ती भावना तुमची असली पाहिजे जर कोणी तुमचं शेक पीत नसेल तर. कोणी आपलं मल्टीव्हिटॅमिन खात नसेल, आपले शेक्स, न्यूट्रिशन खात नसेल तर. ही भावना मनामध्ये ठेवा. आजपासनं तुम्ही तयार आहात सगळे लोकं जिद्दीला पेटायला, की जे होईल ते होईल. तुला आज नाही, उद्या नाही, 6 महिन्याने नाही, 1 वर्षांनी. पण मी तुला सोडणार नाही. तुझ्या घशात मी आपला शेक घातल्याशिवाय गप्प बसणार नाही. सगळ्यांनी हात वर करा ज्यांना माझं बोलणं पटतंय ते. तुम्हाला माहितीये, तुम्हाला आज नाही कळणार या गोष्टीचं किंमत. पण ज्या क्षणाला तुम्ही त्यांचा रिझल्ट काढताल ना आणि ज्या क्षणाला ती लोक येऊन मिठ्या मारतील तुम्हाला आणि तुम्हाला बोलतील की थँक्यू तुझ्यामुळे मी उभा आहे, थँक्यू तुझ्यामुळे जीव वाचला, थँक्यू तुझ्यामुळे औषधं बंद झालीत, थँक्यू तुझ्यामुळे आज जिवंत आहे, नाही तर काय असतं माहित नाहीये. हे जेव्हा ती लोक बोलतील ना त्या क्षणाला तुम्हा लोकांना या गोष्टीची जाणीव होईल की तुम्ही काय काम करताय. तुम्हाला माहितीये हर्बल लाईफ बिझनेस माझ्यासाठी कधीच बिझनेस नव्हता. जर पैसा हा टार्गेट असताना तर मी 2002 मध्ये 2000 मध्ये मी जॉईन झालो. 2002 मध्ये मी माझे सगळे व्यवसाय सोडले आणि फक्त हर्बल लाईफ बिझनेस सुरू केला. माझ्या इतर बिझनेसेस मध्ये लाखो रुपयाचे इन्कम होतं दर महिन्याला. आणि मी जेव्हा बिझनेस सोडला ना सगळे आणि हर्बल लाईफ मध्ये आलो त्यावेळेस माझं महिन्याचं उत्पन्न 45,000 रुपये होतं. जे त्या क्षणाला माझा एका दिवसाचा खर्च होता. पण माझ्या डोक्यात एकच आलं की मला एकच गोष्ट कळाली की माझ्या प्रॉडक्टची, माझ्या हर्बल लाईफ कंपनीचे, माझ्या न्यूट्रिशनची गरज ही प्रत्येकाला आहे आणि मला ती खाऊ घालवायची आहे सगळ्यांना. बस तुम्ही ऐका, जे ऐकतील ऐकतील, जे नाही ऐकतील त्यांना मी तसं नाही सोडणार.
तू आज नाही, उद्या नाही, परवा नाही, तेरवा नाही, 6 महिन्यांनी तुला खाऊ घालणार, वर्षभराने तुला खाऊ घालणार. तुला ज्या दिवशी किंमत कळेल त्या दिवशी मी खाऊ घालणार. कारण मला एवढंच माहितीये की 1 महिना तू शेक प्याल्यानंतर 1 महिन्याने वळून येणार आणि मला मिठी मारून थँक्यू बोलणार. मला तुम्हा लोकांना हे सांगायचं की आपल्या घरात कधीच कधीच तुम्ही शेक पिताय आणि तुमच्या घरातली लोक पोहे खातायत, उपमा खातायत, शिरा खातायत, कधीच नाही झालं पाहिजे. कधीच नाही. कारण आपण शेक पिऊन आपण आपल्या कुटुंबाचा जीव दावाला नाही लावायचा. आज न्यूट्रिशन डेफिशियन्सीमुळे तुम्हाला माहितीये मॅक्झिमम आजारपण हे डेफिशियन्सीजने तयार होत आहेत. मॅक्झिमम आज जे आपण घराघरांमध्ये औषधं, घराघरांमध्ये हे जे अडचणी बघतोय ना, हे सगळे. मला एक मी साधं उदाहरण देतो तुम्हाला. गुडघ्याचा प्रॉब्लेम झाल्यानंतर सगळ्यात पहिलं डॉक्टर काय सांगतो तुम्हाला, कशामुळे झाले? जी लोक अनम्यूट करू शकतात, को होस्ट असतील, त्यांनी उत्तर द्या. परफेक्ट. एक तर वजन वाढलंय आणि दुसरं कॅल्शियमची डेफिशियन्सी. कॅल्शियमची डेफिशियन्सी, कॅल्शियम काय? जीवनसत्व आहे. ठीक आहे. तुमचं ग्लुकोसोमाइन काय? जीवनसत्व आहे. सो मॅक्झिमम हेल्थ इश्यूज जे होत आहेत ना, हे डेफिशियन्सी मधले. त्यामुळे आपण जेव्हा शेक पितो ना, तुम्ही सगळेजण, हे फक्त वजन कमी करायला नाही, तुम्हाला पुढे 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 जाणवेल की तुमची इम्युन सिस्टम इतकी सुंदर होईल, तुमची हेल्थ इतकी चांगली होणार आहे. तुम्हाला जाणवेल हे की दुनिया आजारी पडते पण आपल्याला फरक नाही पडत आहे. मी तुम्हाला सांगू, मला 25 वर्षामध्ये ताप नाही, सर्दी नाही, खोकला नाही. मी डॉक्टरकडे गेलेलो, मी साधी क्रोसिन पण खाल्लेली नाही गेले 25 वर्षामध्ये. माझी आई 84 वर्षांची आहे. तिचं बेडरूम, माझा बंगला आहे, तिचे बेडरूम वरच्या मजल्यावर आहे. खाली किचन आहे. ती दिवसातनं कमीत कमी 20 ते 22 वेळा वर खाली करते. अख्ख्या करोनामध्ये तिने स्वयंपाक केला 2 वर्ष. 84 वर्षी, आता 85 चाललेले. माझे सासरे माझ्या बरोबर राहतात, 94 वर्षांचे आहेत. 3 किलोमीटर चालायला जातात, पाऊण तास योगा करतात, सकाळी शेक. गेले 25 वर्षात डिस्टर्ब नाही झालेला त्यांचा. मी ट्रॅव्हल करतो म्हणून त्यांचा शेक होईल, कारण माझी वाईफ आणि माझी मुलगी बॉम्बेला असतात. ठीक आहे. घरामध्ये हे दोघं आणि मी. त्यांच्या घरामध्ये सगळं आहे. त्यांच्या घरामध्ये एक युनिट ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये एकूण एक सप्लिमेंट, एकूण एक फ्लेवरचा फॉर्म्युला 1, शेकर कप, केटल. ठीक आहे. हे सगळं आहे. दोघं जण उठले सकाळी की त्यांचा अफ्रेश बनवतात, पितात, व्यायाम करतात, व्यायाम करून झाल्यावर शेक बनवतात, शेक पितात. कधी मध्ये मूड आला तर परत एक शेक बनवणार, पिणार. ठीक आहे. सगळं हाताशी आहे. का? कारण मला माहिती आहे की माझी आई, माझे सासरे जे जीवन जगतायत ते फक्त हर्बल लाईफच्या जीवावर जगतायत. आत्ता मी तुमच्याशी बोलतोय ना, 6 वाजता डॉक्टरकडे जाऊन आली ती. ठीक आहे. आणि डॉक्टरांनी सांगितलं एकूण एक पॅरामीटर परफेक्ट आहे. बीपी नॉर्मल आहे, शुगर नॉर्मल आहे, हार्ट व्यवस्थित काम करत आहे. ती डॉक्टर म्हणाला की जा मुंबईला जायचं असेल तर जा, काय प्रॉब्लेम नाहीये, जाऊ शकता तुम्ही. ठीक आहे. नातीकडे जायचंय, त्यांना सुनेकडे जायचंय. सो ही हेल्थ आपण आपल्या घरातनं सुरू केलं पाहिजे. असं कधी होता कामा नाही की तुम्ही शेक पिताय. नंबर 2, काही प्रश्न डोक्यामध्ये असतील. बघा, खूप खूप लोकांना असं वाटतं की महाग आहे, आपले प्रॉडक्ट्स महाग आहेत. हे पहिलं डोक्यातनं काढून टाका. महाग नाहीये. ठीक आहे. आपल्याकडे सोल्युशन आहेत त्याचे. हे खूप लक्षपूर्वक ऐका. नंबर 1, जर आपण शेक्स नाही प्यालो, आपलं वजन असेल किंवा आपली हेल्थ किंवा डेफिशियन्सीजमुळे काय काय होऊ शकतं? आज हार्ट अटॅक होऊ शकतो, पॅरालिसिसचा अटॅक होऊ शकतो. ठीक आहे. जेव्हा आपल्याला ही सगळे आजारपण होतात, तर 2 मिनिटासाठी विचार करा. एखाद्या माणसाला हार्ट अटॅक आला तर 2च निकाल असतात ना. एक तर हॉस्पिटलमध्ये जाग येते किंवा मग डायरेक्ट जीव जातो. मला 2 मिनिटासाठी सांगा की आपल्या जीवापेक्षा व्हॅल्युएबल गोष्ट कुठली असू शकते? कुठलीच नाहीये. ॲब्सोल्युटली. आपल्याकडे किती पैसा आहे, किती गाड्या आहेत, किती बंगले आहेत, किती प्रॉपर्टी आहे, हे सगळं दुय्यम आहे. आपण जिवंत असू तर सगळं आहे. म्हणून ते वाक्य बोलतो ना आपण, जान है तो जहान है. म्हणजे काय? की तुझ्याकडे कितीही प्रॉपर्टी असू दे, तू जिवंत असशील ना तर त्याला अर्थ आहे. ज्या क्षणाला तुझा जीव जातो सगळं सुटलं. सगळं सुटलं. तुझे एकूण एक नातं सुटतं.
तू कोणाचा भाऊ राहत नाही, तू कोणाचा वडील राहत नाही, तू कोणाची बहीण राहत नाहीस, तू आई राहत नाहीस, कोणी नाही राहत. अरे एवढं कशाला? जीव गेल्यानंतर आपण नाव देखील घेत नाही त्या माणसाचं. 4 लोक असतील तर म्हणतो बॉडी उचलायला मदत करता का? अरे 2 सेकंदापूर्वी त्याचं नाव होतं. 2 सेकंदापूर्वी तुझी आई होती. 2 सेकंदापूर्वी तुझी बायको, तुझा नवरा होता, तुझा लेक होता. आणि 2 सेकंदांनी बॉडी झाली. आपण नाव घेऊन कधीच बोलत नाही प्रेताला. बघा, किती काही कॅल्क्युलेट करा तुम्ही. तुमच्याकडे कुठली, माझ्याकडे 5-6 गाड्या आहेत. 2 मर्सिडीज आहे. माझी मर्सिडीज वेगळी आहे, माझ्या बायकोची मर्सिडीज वेगळी आहे, माझ्या थोरलीची गाडी वेगळी, माझ्या धाकटीची गाडी वेगळी, घरात अजून 2 गाड्या एक्स्ट्रा आहेत. ठीक आहे. सो एवढ्या गाड्या आहेत, घर आहे, काही उपयोग नाही, त्याला काही अर्थ नाही जर हे शरीर नसेल तर, किंवा हे अंथरुणाला खेळून असेल तर, हे रोगी असेल तर. माझ्या मित्राने मला एकदा फोन केला होता. मला म्हणाला की नवीन गाडी घेतली. तर मी त्याला विचारलं कुठली गाडी घेतली, तर मला म्हणाला मर्सिडीज बेन्झ घेतली. तर म्हटलं कुठली घेतलीस? तर म्हटलं एस क्लास. म्हटलं किती? तर म्हटलं 2.5 कोटी. म्हटलं अभिनंदन. मला म्हणाला थँक्यू सो मच. मी म्हणालो तुला गाडी घेतली म्हणून अभिनंदन नाही करत आहे म्हटलं. मग म्हटले मग? म्हटलं आता तू 2.5 कोटीच्या गाडीमध्ये जाऊन डायलिसिस करणार आहेस, त्याच्यासाठी अभिनंदन तुझं. मग खूप शिव्या दिल्या त्यांनी मला, खूप बोलला. मला म्हटलं सगळी चव घालवली, तुला उगाचच फोन केला, असं झालं तसं झालं. मित्र आहे, मला माहिती आहे 2 तासांनी 4 तासांनी 2 दिवसांनी परत फोन करणार आहे. मी म्हटलो माझे शब्द लक्षात ठेव म्हटलं, आता तुला कडू वाटतंय, पण म्हटलं ज्या क्षणाला तू वर जाऊन डायलिसिस करतो ना, तो डायलिसिसवर होता का? असंच अरे खाऊन पिऊन मस्त जगायचं. याच्यामध्ये गेली किडनी. मी त्याला म्हणालो की जेव्हा तू डायलिसिस करत असशील ना वर, त्यावेळेस तुझा ड्रायव्हर त्या गाडीमध्ये बसून मसाजर, व्हेंटिलेटेड सीट्स, एसी लावून शांत झोपणार आहे म्हटलं 4 तास. आणि जेव्हा तू डायलिसिस करून मागच्या सीटवर बसशील ना, त्यावेळेस तुझ्याकडे 2.5 कोटीची गाडी आहे का 20 लाखाची गाडी आहे याची किंमत राहणार नाही म्हटलं. त्यावेळेस तू फक्त ड्रायव्हरला एवढं म्हणशील घरी ने, डोळे बंद करून. हे लक्षात ठेव म्हटलं. तुझ्या गाडीचं जे तू सांगतोस ना, मला नको सांगू म्हटलं. तुझ्या शरीराचं पहिलं बोल. ज्या दिवशी तू शरीराला किंमत करायला शिकशील ना, त्या दिवशी मी तुझ्या गाडीचं हे करीन म्हटलं सेलिब्रेशन. तोपर्यंत नाही. यू हॅव टू अंडरस्टँड कुठल्या गोष्टीत काय व्हॅल्यू आहे ना, हे समजणं फार महत्वाचं आहे. सो सगळ्यात पहिलं की किंमत जी आहे ना, ही किंमत जास्त नाहीये. कारण आपण कशाशी त्याचं कंपॅरिझन करतो? आपल्या जीवाशी असूच शकत नाहीये. आणि जर आत्ता आपल्याकडे पैसे नाहीयेत, तर हर्बलाईफने आपल्याला ती संधी दिलेली आहे. मार्क सरांनी ती संधी दिलेली आहे की तुझ्याकडे पैसे नाहीयेत ना, तू कोच हो, चल कामाला लाग, 4 कुटुंबांना मदत कर, त्यातनं जे उत्पन्न तुला मिळेल त्याच्यातनं 5-10 हजार रुपयाचे प्रॉडक्ट खा, स्वतःच्या फॅमिलीला खाऊ घाल. आपल्याकडे सोल्युशन आहे. आपण अडचणी नाही बघितल्या पाहिजेत. जे सगळी मंडळी इथे बसलेली आहे ज्यांना वाटतंय की सर मला परवडत नाहीये, तुम्ही करा मदत. तुम्ही तुमच्या कोचला सांगा मला लायसन्स काढून दे, मला 4 कुटुंबांना मदत करायला शिकव, आणि त्यातनं माझं जे उत्पन्न होईल ना, त्यातनं मला खायला शिकव. पण मला माझ्या पोटामध्ये, माझ्या कुटुंबाच्या पोटामध्ये शेक गेले पाहिजे. सो नंबर 1 हे लक्षात ठेवा की ओपिनियन्स आणि फॅक्ट हे वेगळे आहेत. ओपिनियनचा अर्थ काय? उचलली जीभ लावली टाळ्याला. तुम्हाला सगळे लोक म्हणतील अरे किडनी फेल झाली, त्याला शेपूट आलं, त्याला मध्ये शिंग आली, त्याचा डोळा उघडला तिसरा, काय वाटेल ते तुम्हाला ऐकायला मिळेल. पण एवढं लक्षात ठेवायचं, आपली कंपनी गेले 40 वर्ष मार्केटमध्ये 95 देशांमध्ये आहे, आणि 95 देशांच्या गव्हर्नमेंटने आपल्याला अप्रुव्हल नुसतं दिलेलं नाही, तर वी आर द बेस्ट न्यूट्रिशन कंपनी इन द वर्ल्ड हे रेकग्नेशन मिळालेलं आहे. हे समजून घ्यायचं. बघा, सचिन तेंडुलकरकडे जाणार असताल तर क्रिकेट शिकायला त्याच्याकडे जावं लागेल. गाणं शिकायचं असेल लताताईंकडे जावं लागेल. ठीक आहे. तुम्ही लताताईंकडे बॅट घेऊन गेलात आणि म्हणालात मला हे शॉट कसा मारायचा सांगा, तर मूर्खासारखा प्रश्न होईल. आपण कुठला प्रश्न कोणाला विचारतोय ना, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपण कोणाकडनं कुठला सल्ला घेतो ना, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपली आई बेस्ट आहे, आपले वडील बेस्ट आहेत, आपले मित्र बेस्ट आहेत, आपली भावंड बेस्ट आहेत, पण त्यांनी दिलेला सल्ला हा बेस्ट असू शकत नाही हर्बल लाईफवरचा. का? कारण त्यांना त्याचं ज्ञान नाहीये. हर्बल लाईफचा सल्ला कोणाकडनं घेणार? तुमच्या स्पॉन्सरकडनं, तुमच्या मेंटॉरकडनं, जी लोक त्याच्यामध्ये आहेत, जे झिजलेत, ज्यांनी शेक्स घेतलेले, ज्यांनी रिझल्ट काढलेले आहेत. ठीक आहे. सो हे सगळ्यात पहिलं लक्षात घ्यायचं की ओपिनियन्स आणि फॅक्ट. आता मी जर तुम्हाला विचारलं की सगळ्यात गोड काय आहे मिठाईमध्ये, तर कोणी जिलेबी सांगेल, कोणी पेढा सांगेल, कोणी काय काय सांगेल. ठीक आहे.
पण मग हे सगळे आयटम घेतले आणि केमिकल लॅबला पाठवले आणि मग केमिकल अनालिसिस केलं. त्यावेळेस लक्षात येईल की सगळ्यात जास्त साखर कोणाची आहे. ठीक आहे, मग जिलेबीत आहे की पेढ्यात आहे. तर आपण जे बोलतो ते ओपिनियन झालं. कोणी पेढे म्हणालं, कोणी हे झालं, हे ओपिनियन झालं. फॅक्ट काय आहे? जेव्हा केमिकलचा रिपोर्ट येतो तो फॅक्ट आहे. सो फॅक्टवर जायचं नेहमी. लोक काय बोलतात ह्याच्यावर कधी जायचं नाही. सो तुमच्या आजूबाजूला असे कोणी लोक असतील जे तुम्हाला मागे खेचत असतील, तुम्हाला वाईट भरवत असतील, ती लोक तुमच्या आयुष्यामध्ये नाही पाहिजेत, सगळ्यात पहिलं. आणि ती जर आपल्या घरातली लोक असतील तर कान बंद करायचे. आपल्या बिझनेसला आणि आपल्या शेखच्या कॉन्फिडन्सला जर कोणी तडा देणार असेल तर त्याच्या नादाला लागायचं नाही. ठीक आहे, हे कायम लक्षात ठेवायचं. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. यू हॅव टू हे लिहून ठेवा. मला माहित नाही मराठी शब्द ह्याचा काय, मी कसं आत्ता डोक्यात येत नाहीये, पण प्रोटेक्ट युअर सेल्फ लिहून ठेवा. प्रोटेक्ट युअर सेल्फ. प्रोटेक्टला मराठीत आपण काय बोलू? स्वतःला वाचवा. ठीक आहे, सुरक्षा करा स्वतःची. कोणाकोणापासून सुरक्षा करायची? नंबर 1 स्वतःपासनं. जे वरच्या मजल्यामध्ये चालतं ना उलट पालट, पहिलं संरक्षण स्वतःचं हे स्वतःच्या विचारांपासून केलं पाहिजे. आपली जी निगेटिव्हिटी आहे, आपल्या मनामध्ये जी शंका येते, ठीक आहे, हर्बल लाईफला प्रूव्ह करायची गरज नाही काही. हर्बल लाईफचे प्रॉडक्ट गेले 40 वर्ष 95 देशांमध्ये जगामध्ये हे प्रूव्ह करत आलेले आहेत. आपल्याला कोणालाही सर्टिफिकेट द्यायची गरज नाहीये की आपण बेस्ट आहोत. हे रिझल्ट्सनी प्रूव्ह केलेलं आहे. आपल्या 40 वर्षाच्या हिस्ट्रीनी प्रूव्ह केलेलं आहे. सो बी व्हेरी स्ट्रॉंग. सो स्वतःला प्रोटेक्ट करा. नंबर 1 स्वतःपासून. नंबर 2 आपल्या आजूबाजूची जी निगेटिव्ह लोक आहेत, ठीक आहे, जे आपल्या प्रॉडक्ट्स बद्दल वाईट बोलतील, आपल्या न्यूट्रिशन बद्दल वाईट बोलतील, आपल्या बिझनेस बद्दल वाईट बोलतील, यू हॅव टू प्रोटेक्ट युअर सेल्फ फ्रॉम देम. मग तो कोणीही असो, तो तुमचा बेस्ट मित्र असेल, मैत्री तोडायची गरज नाहीये, पण त्याचे सल्ले तुमच्या बिझनेससाठी, आपल्या शेखसाठी ऐकायची गरज नाहीये. दूर व्हा म्हणजे नाती तोडा असं नाही म्हणत आहे. नाती ठेवा, ठीक आहे, पण सल्ले घेऊ नका. योग्य सल्ला योग्य माणसाकडनं. सो पहिलं ओपिनियन्स आणि फॅक्ट्स हे लक्षात ठेवायचं. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉस्ट. आपले प्रॉडक्ट कॉस्टली नाहीयेत. तुम्ही साधा विचार करा. मी तुम्हाला माझ्या इथलं उदाहरण देतो. माझ्या सोसायटीमध्ये 27 बंगले आहेत. सगळ्यांशी माझे रिलेशन खूप छान आहे. म्हणजे प्रत्येक बंगल्यातला 2, 3, 4, 5 वर्षाचा मुलगा असो किंवा 80 वर्षाची व्यक्ती असो. मी बाहेर असेल तर मला भेटल्याशिवाय, गाडी थांबवून माझ्याशिवाय बोलल्याशिवाय पुढे कोणी जात नाही. नुसतं एवढं नाही, आमच्या सोसायटीतल्या सगळ्या मेड्स ज्या आहेत, हाऊस हेल्प आहेत किंवा ज्या काम करतात घरामध्ये, ठीक आहे, सगळ्या जितक्या बायका असतील, जितके पुरुष असतील, ते सगळे मला नमस्कार चमत्कार केल्याशिवाय पुढे जात नाही. परमेश्वराची कृपा आहे, मी सगळ्यांशी चांगला बोलतो. माझे 2 बंगले सोडून एक हिरा मावशी म्हणून आहेत, त्यांच्या इथे स्वयंपाकाला येतात. हिरा मावशींचा गुडघ्याला त्रास होता. मग आम्ही दोघा तिघांनी मिळून त्यांचं ऑपरेशन केलं. पैसे दिले त्यांना. आता बघा, ऑपरेशन झालं. डावा गुडघा खूप दुखत होता. मग मला सांगितलं त्यांनी, की असं-असं ऑपरेशनच करावं लागेल. खूप खर्च आहे. म्हटलं, "किती खर्च आहे?" त्यांनी सांगितलं, ₹4,00,000 खर्च आहे. म्हटलं, "ठीक आहे, करूया," म्हटलं, "काय हरकत नाही." ऑपरेशन वगैरे झालं त्यांचं आणि 20, 22, 25 दिवसांनी परत कामाला आले. मी बाहेर पडलो घरातनं आणि माझ्या समोर त्या आल्या आणि मी त्यांना विचारलं, म्हटलो, "कसं झालं ऑपरेशन?" तर "छान झालं," म्हटले. म्हटलो, "कसा आहे गुडघा?" तर "दोन्ही छान आहेत," म्हणाले. तर मी त्यांच्याकडे बघितलं, म्हटलो, "डाव्या गुडघ्याचं झालं ना?" तर मला म्हणाले, "नाही, दोन्ही गुडघ्याचं झालं." म्हटलो, "डावा दुखत होता ना?" तर म्हटले, "हां, डावा दुखत होता." पण मग ॲडमिट झाल्यावर डॉक्टर म्हणाले, की उजव्या गुडघ्याची पण झीज सुरू झालेली आहे. आज ना उद्या ती करावंच लागणार आहे." मग पुढे जाऊन त्याची केली, तर याचे 3,00,000 ₹4,00,000 लागतील आणि त्याचे ₹4,00,000 लागतील. ₹8,00,000 खर्च होईल. ठीक आहे. दुसरं म्हणजे ह्याला महिनाभर लागेल रिकव्हर व्हायला. परत त्याचं ऑपरेशन केल्यावर परत महिनाभर त्याला लागतील. तर आपण दोन्हीचं करून टाकू. म्हणजे एका पिरियडमध्येच दोन्ही रिकव्हर होतील आणि ₹8,00,000 खर्च करायच्या ऐवजी मला ₹5,00,000 द्या. तर दोन्ही गुडघ्यांचे करून घेतले. मला स्वस्तात पडलं ऑपरेशन. ठीक आहे. सो सगळ्यात महत्वाचं तो गुडघा झिजलेला नसताना किंवा त्याला तेवढा प्रॉब्लेम आलेला नसताना देखील त्याचं ऑपरेशन झालेलं आहे.
ठीक आहे. ऑपरेशनचा खर्च किती? 5 लाख रुपये. हार्ट अटॅक आला, माणसाला घरी यायला सगळ्यात महत्वाचं काय? 2, 3, 4 लाख रुपये खर्च होतो. पण सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमधनं कुठलाही पेशंट, हार्ट अटॅकचा पेशंट जेव्हा 8 दिवसांनी घरी येतो 2 लाख, 2.5 लाख रुपयाचं बिल भरून, तेव्हा डॉक्टर त्याचं वजन काढून घेत नाही. ज्या गोष्टीमुळे त्याला हार्ट अटॅक आलेला आहे, ती गोष्ट त्याच्याबरोबर घरी पाठवली गेली जाते. त्याचं वजन आणि त्याच्या पोटात असलेली, त्याच्या शरीरात असलेली चरबी. आणि वर डिस्चार्ज कार्डवर लिहिलं जातं. काय लिहिलं जातं? वजन कमी करा, नाहीतर परत येताल. मग 2.5 लाख रुपये आपण कसले खर्च केले? फक्त नळ्या ओपन करून घ्यायची. ते तर नाईट पण करतं. मुख्य काय मुद्दा आहे? जो आत चोर बसलेला आहे, जी चरबी बसलेली, जी प्रॉब्लेम क्रिएट करते, त्याला तर काढायचंय. मला एक सांगा, कुठलाही वेट लॉस असो, 2 लाख रुपये लागतात तुम्हाला खर्च? 6 महिने तुम्ही 4,000चा प्रोग्राम जरी खाल्ला तरी 24, 25, 30,000 रुपये, 35,000 रुपये ह्याच्यापेक्षा जास्त लागणार नाही. सो सगळ्यात पहिले हे लक्षात घ्या, की आपण कंपॅरिझन कशाशी करतोय? महाग आहे, महाग नाहीये. आपण त्याचं सोल्युशन काढायचं. ज्यांच्या घरामध्ये पैसे आहेत, पैसे लावा. का? आपण राहणार नाही, पैसे टिकतील. ते कागदं राहतील आणि आपला जीव जाईल. त्याच्यापेक्षा आपण टिकलो, कागदं किती गोळा करता येतील, किती पैसा कमवता येईल. आणि ज्या लोकांकडे पैसे नाहीयेत, त्या लोकांनी कोच व्हा, कामाला लागा, 4 कुटुंबांना मदत करा. ठीक आहे? आणि 4 पैसे कमवा आणि त्याच्यातनं प्रॉडक्ट्स खा. त्यामुळे ह्यापुढे ह्या ग्रुपमध्ये कोणीही हे म्हणालं नाही पाहिजे, की सर पैसे नाहीयेत. हे तुमचं फेल्युअर असेल. हे तुमची पळवाट असेल. सो डोंट डू दॅट. ठीक आहे? बरं. सो माझी जर्नी कशी सुरू झाली हब लाईफमध्ये? मला बिझनेस वगैरे काही करायचा नव्हता. पण मी जेव्हा वेट लॉस करायला लागलो, माझी वाईफ वेट लॉस करायला लागली डिलिव्हरीनंतर, त्यावेळेस माझ्या आजूबाजूची लोकं मला विचारायला लागली, की "तू जरा वेगळं दिसतो रे. तुझी बायको आजकाल पार्लरला जाते का?" म्हटलं, "का बरं?" "नाही, तिचं जरा स्किन खूप चकाकते आजकाल. आम्हाला असं वाटतं ती पार्लरला जाते." तर मग त्यावेळेस आम्हाला कळायला लागलं, की शेक्सवर आपलं खूप रिझल्ट चांगला यायला लागला. मग मी माझ्या कोचला सांगितलं, की म्हटलं, "अरे, असे-असे लोकं विचारतात, त्यांना सुरू करायचं आहे आपल्याला प्रोग्राम." माझी कोच खूप स्मार्ट आहे, माझी स्पॉन्सर. ती मला म्हणाली, "हां, तुझं आपण डॉक्युमेंट साइन करू. तू कोच हो. मी तुला सांगते मार्गदर्शन कसं करायचं आणि तू पुढे मार्गदर्शन कराल." म्हटलं, "ठीक आहे. मला तर काही वेळ नाही, पण बायको करेल." आणि मग मी साइन करायला गेलो. त्यावेळेस तुम्ही आता जसं ऑनलाईन साइन करता ना, त्यावेळेस माझ्या वेळेस ऑनलाईन सायनिंग नव्हतं. त्यावेळेस आम्हाला एक फॉर्म भरायचा असायचा, फिजिकल फॉर्म. ज्याला IBP असं म्हणायचं, इंटरनॅशनल बिझनेस पॅक असा बॉक्स यायचा. त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला 1, एक मल्टीव्हिटॅमिन गिफ्ट यायचं. बरंच लिटरेचर असायचं आणि त्याच्यावर एक फॉर्म असायचे, जे 5 कॉपीज असायचे. मला अजूनही आठवतं, हे खूप पुढचे 2-3 मिनिटं, 5 मिनिटं खूप लक्षपूर्वक ऐका. त्याच्या 5 कॉपीज असायच्या आणि माझ्या स्पॉन्सरच्या घरामध्ये बसून, तिच्या घरातलं जे ऑफिस, तिने एका खोलीला ऑफिस केलं होतं. त्या ऑफिसमध्ये बसून सकाळी 11 वाजता मला तिने सांगितलं, की ह्या फॉर्मवर साइन कर. दाबून कर, 5 कॉपीज आहेत. एक तुझ्याकडे येईल, एक माझ्याकडे येईल आणि 3 कंपनीकडे जातील. हे शब्द अजूनही मला 25 वर्षांनंतर हे तितकेच ठळक आठवतायत. आणि मी तो फॉर्म भरला, सही केली. तिच्या हातात फॉर्म दिला. उभी राहिली, तिने काँग्रॅच्युलेशन्स केलं मला. मला म्हणाली, "तुझा नवीन बिझनेस सुरू झालाय. अभिनंदन." मग म्हणालो, "काय करायचं?" तर तिने टेबल खालनं फ्लायर्स, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना फ्लायर्स? फ्लायर्स असतात ना आपले, ते फ्लायर्सचा गठ्ठा काढला. आता मी जेव्हा जॉइन झालो होतो ना, तेव्हा सोशल मीडिया नाही, WhatsApp नाही, Instagram नाही, YouTube नाही. ठीक आहे. त्यावेळेस आमच्याकडे फक्त 2-3च टूल होते. एक रस्त्यावर जायचं, लोकांशी बोलायचं किंवा फ्लायर वाटायचे किंवा न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टाइज द्यायचे किंवा पॅम्पलेट्स पेपरमध्ये टाकायचे. ह्याच्या पलीकडे काही नव्हतं. सोशल मीडिया नाही, Instagram नाही, WhatsApp नाही, काही नव्हतं. त्यावेळेस जन्मच झाला नव्हता त्याचा. आणि तिने असा 500 फ्लायर्सचा गठ्ठा काढला आणि माझ्या समोर ठेवला. हे खूप लक्षपूर्वक ऐका. आणि मला म्हणाली, "हे वाटायचंय." आणि मी तिला त्या गठ्ठ्याकडे बघितलं, तिच्याकडे बघितलं आणि तिला विचारलं, की "कुठे वाटायचे?" मला म्हणाली, "सिग्नलला." आणि मी माझ्या बायकोकडे बघितलं. माझ्या बायकोने माझ्याकडे बघितलं, फक्त डोळे असे मिचकवले. मी गप्प बसलो, काही नाही केलं. ते फ्लायर उचलले, खाली आलो. आता तुम्ही विचार करा, पेट्रोल पंपाचा मालक,
डेप्युटी कमिशनर वडील, ठीक आहे. निम्मा अर्ध पुन्हा आमच्या कुटुंबाला ओळखतात. एवढे सगळे बिझनेसेस. माझं ऑफिस एसी, माझं घर एसी, माझ्या गाड्या एसी, ठीक आहे. एकदम लक्झरियस लाईफ. पैशाचा अभाव नाही. खाली आलो, त्यावेळेस सीएलओ नावाची एक गाडी होती. तेवढी एकच इम्पोर्टेड गाडी होती भारतामध्ये. 8.5 लाख रुपयाची. देवूची सीएलओ, कोरियन कंपनी होती. मोठीच्या मोठी गाडी होती. त्या गाडीच्या डिकीवर मी ते फ्लायर ठेवले. बायकोकडे बघितलं आणि म्हणालो, ह्याचं काय करायचं? तर ती मला म्हणाली, स्पॉन्सरने सांगितलं ना, तर करायचं. मी काही बोललो नाही, गप्प बसलो. घरी गेलो. रात्रभर झोप नाही. आठवडाभर झोप नाही. ठीक आहे. डोक्यात एकच विचार, आपली काय मजबुरी आहे हा बिझनेस करण्याची? तुला तर पैशाची गरज नाहीये. तू प्रॉडक्ट खातोय. बस झालं ना. श्रीमंत आहेस. एवढे बिझनेसेस आहेत. तू रस्त्यावर उतरून फ्लायर करणार आहेस का? मनामध्ये असा विचार यायचा, की आपण आपल्या वडिलांच्या इज्जतीशी खेळतोय का? आपण आपल्या आईच्या इज्जतीशी खेळतोय का? आपण आपल्या कुटुंबाच्या इज्जतीशी खेळतोय का? जर उद्या रस्त्यावर उतरलो, आपल्या वडिलांना कळालं, तर त्यांना फिलिंग कशी येईल, की "जावळे साहेब, तुमचा मुलगा तिथे पॅम्पलेट वाटतोय रस्त्यावर." हे सगळे विचार माझ्या मनामध्ये येत होते. मला माहित नाही काय ड्रायव्हिंग फोर्स होतं. काय ते मार्क सरांचे व्हिडिओज बघायचो. त्यावेळेसचे ऑडिओज ऐकायचो. एक दिवस उठलो आम्ही, मी आणि माझी बायको, आणि ट्रॅक सूट घेऊन आलो. ट्रॅक सूट, दोघांना ट्रॅक सूट घेतलं. मला अजूनही आठवतं. मास्क त्यावेळेस नव्हते. निळ्या रंगाचा एक स्कार्फ घेतला आणि रेड कलरची नायकीची एक टोपी घेतली. ट्रॅक सूट घातलं. तुम्ही जर पुण्याचे असताल किंवा पुण्यात येत असताल, तर अल्का टॉकीज तुम्हाला माहिती असेल, अल्का थिएटर. अल्का थिएटरच्या चौकामध्ये 6-7 रस्ते एकत्र येतात. त्या 6-7 रस्त्यांना तिथे गेलो. संध्याकाळी ट्रॅक पॅन्ट घातलं, हे तोंडाला लावलं होतं, वर कॅप घातली होती. का? कारण आत कोण आहे ना हे ओळखता येता कामा नये. गाडी कडेला लावली पार्किंगमध्ये आणि दोघांनी हातात फ्लायर घेऊन तिथे कॉर्नरला लकडी पुलाच्या इथे एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या इथे उभं राहिलो. का? कारण रस्त्यावर उतरायला डेअरिंगच होत नव्हती. स्पॉन्सरनी सांगितलेलं, सिग्नल लागला, की ज्या गाड्या थांबल्यात त्यांना पटपट, पटपट, पटपट द्यायचं. सिग्नल सुटला की कडेला येऊन उभं राहायचं. आणि तिथे उभं राहून मी विचार करतोय, की तुझी काय मजबुरी आहे? तू का करतोयस हे? तू जा घरी. पण काय होतं माहित नाही ड्रायव्हिंग फोर्स. उभा राहिलो आम्ही दोघं जण. सिग्नल लागला आणि माझ्या आयुष्यातला पहिला फ्लायर, मी एक M80 नावाची गाडी होती. M80 गाडी असायची. जर तुम्हाला कोणाला त्यातलं माहिती असेल, M80 आणि M50, ठीक आहे. तर M50 जी पहिली होती ना, 5,000-6,000 रुपयाची गाडी होती ती, टू व्हीलर बजाजची. तर ती येऊन माझ्या समोर उभी राहिली. एक मुलगा होता त्याच्यावर आणि मी त्याला गुड इव्हनिंग म्हणालो आणि माझ्या हातातलं फ्लायर त्याला दिलं. त्यांनी माझ्याकडे असं बघितलं आणि तोंड वळवलं आणि मी आतनं त्याला शिव्या देतोय, "घोड्या, मी 8.5 लाखाची गाडी तिथे लावलोय आणि तुला फ्लायर देतोय आणि तू 5,000त मला शहाणपणा दाखवतोय का?" हे माझ्या मनात चाललंय. तोंडातनं काही बोललो नाही. का? कसं बोलणार ना? ठीक आहे. कसंबसं वाटलं. सॉरी, मला हे शब्द वापरायचे नाहीयेत, पण जे सत्य आहे ते मला बोलावसं वाटतं, की पहिले 50 फ्लायर करत असताना अंगावर कपडे नसल्यासारखं वाटलं होतं. मी चालत एक 10 मीटरवर गेलो. माझी बायको तिथे उभी होती. तिच्या शेजारी जाऊन उभा राहिलो आणि माझ्या बायकोने माझ्याकडे वळून बघितलं. डोळ्यातनं अश्रू खाली येत होते. मी तिला इशारा केला, "काय रे?" डोळे बंद केले, फक्त असं केलं, "काही नाही." आणि त्या क्षणाला मला हे जाणवत होतं, की कमिशनरची सून रस्त्यावर उभं राहून काय तिची मजबुरी आहे अश्रू गाळायची आणि तिच्यावर कुठला प्रसंग पण नाहीये, परिस्थिती पण नाहीये. मी तुम्हाला खरं सांगू, एक इव्हेंट बघितला होता त्याच्या आधी आणि त्या इव्हेंटमध्ये जे सक्सेस स्टोरीज ऐकल्या होत्या ना, त्या स्टोरींनी कुठेतरी हलवून टाकलं होतं. एका वेटरला मी बघितलं होतं आणि त्या वेटरने त्याचा चेक दाखवला होता. ₹1,10,000 हे 25 वर्षांपूर्वीचा किस्सा, 2000 सालचा. आणि ते माझ्या डोक्यामध्ये बसलं होतं. म्हणालो, जर हे खरं असेल ना,
ते भयानक सत्य आहे. ह्याला दुर्लक्ष करून नाही चालणार. प्रॉडक्ट्सवर प्रेम, मार्कवर प्रेम, कळत नकळत त्या बिझनेसवर प्रेम. थोडे दिवस गेले, मी जेव्हा माझं पहिली मर्सिडीज विकत घेतली ना, तेव्हा एका सिग्नलला येऊन उभा राहिलो. आणि ज्या क्षणाला त्या सिग्नलला उभा राहिलो, माझ्या बायकोने माझ्याकडे बघितलं आणि मी माझ्या बायकोकडे बघितलं. आणि ती मला म्हणाली, "तोच विचार करतोयस ना, जो मी करतोय?" मी म्हणालो, "एक्झॅक्टली." आम्ही आमची 60 लाखाची 65 लाखाची मर्सिडीज घेतली होती त्यावेळेस, हर्बलॅगच्या पैशातनं. आणि आम्ही त्याच सिग्नलवर उभं होतो, ज्या सिग्नलवर एक दिवस अश्रू गाळत आम्ही आमचा पहिला फ्लायर केलं होतं. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, की डिस्कम्फर्टपेक्षा ना, तुमचं यश हे खूप मोठं आहे. हर्बलाईफमध्ये तुम्ही कोणीतरी बनणं हे खूप मोठं आहे. मी जेव्हा त्या बिझनेसमध्ये होतो, मला हे जाणवायचं, की मी पैसा कमवतोय. पण माझ्या मुलीने पहिलं पाऊल कधी टाकलं ना, ते मला बघता नाही आलं. मी दुनियाभरची औषधं खायचो. गल्ला चांगला असायचा. पण औषधं, डॉक्टरकडे जाणं आणि कुठेतरी नंतर हर्बलाईफमध्ये आल्यानंतर हे लक्षात यायला लागलं, की आपण पैसा तर कमवतोय, पण आपण आपली तब्येत गमावतोय. हे त्यावेळेस नव्हतं कळत. त्यावेळेस असं वाटायचं, हां, ओके, असंच असतं जीवन. गोळ्या खायच्या कामाला लागायचं. पण नंतर कळायला लागलं, की आपल्याला ह्या बिझनेसने, आपल्या व्यवसायाने, आपण जे काम करतो त्याने काय दिलेलं आहे? नंबर 1, कौटुंबिक लाईफ हिरावून घेतलं होतं. तब्येत हिरावून घेतली होती. मी रात्री 2-2 वाजताचा अलार्म लावायचो आणि गाडी काढून पंपावर जायचो. फक्त एवढं बघायला, की वॉचमन झोपलाय, की जागा आहे. लाथ मारून वॉचमनला उठवायचं. काय झोपायचे पैसे घेतो का? हे विचार, हे ही म्हणजे काय म्हणतो ना आपण, स्टेटस त्यावेळेसचं होतं, माइंडसेट, ती भाषा. मला त्यावेळेस जाणवलं, की आपल्याकडनं हा पैसा जो आहे, आपला व्यवसाय खूप काही हिरावून घेतोय. आपलं कौटुंबिक लाईफ, आपल्या बायकोबरोबरची वेळ, आपल्या मुलीबरोबरची वेळ, आई-वडिलांबरोबरची वेळ, ही सगळी हिरावून गेली. आपण कॉम्प्रोमाईज करतोय खूप. पैसा तर येतोय आणि त्यावेळेस आपण एकच समजत होतो, हे असंच असतं पुरुषाचं जीवन. पैसा लागतो बाबा, कुटुंब चालवायचंय. घरात बसलो तर खाणार काय? घरात बसलो तर शिक्षण कसं होणार पोरांचं? पुढचं आयुष्याचं काय? ठीक आहे. आणि त्या क्षणाला मला हे जाणवलं, की हर्बल लाईफ एक अशी संधी आहे, की जिथे आपण आपलं हेल्थ मिळवतोय आणि श्रीमंत होतोय. आपण कुटुंबाला वेळ देतोय, बायकोबरोबर काम करतोय, मुलीबरोबर काम. माझ्या मुलीने एक दिवशी मला विचारलं, की "पप्पा, गिरीश काका, शेजारचे गिरीश काका सकाळी 8 वाजता जातात आणि रात्री 10 वाजता येतात. ते कुठे जातात?" मी तिला म्हणालो, की "अरे, ते ऑफिसला जातात. जॉबवर आहेत ते." तर माझ्याकडे तिने असं बघितलं आणि मला म्हणाली, "तू जॉब नाही करत? तू काहीच नाही करत?" म्हटलं, "असं का विचारते?" तर म्हटली, "तू दिवसभर माझ्याबरोबरच असतो. शाळेत सोडायला मला, शाळेतनं आणायला, ट्युशनला, ह्याला. जेव्हा बघतो तेव्हा तू घरातच असतोस. थोडंफार इथे-तिथे जाऊन येतोस." त्या क्षणाला माझ्या मुलीच्या बोलण्यातनं मला जाणवलं, की आपण बिझनेस करतोय, आपण पैसा कमवतोय, आपण आपलं मिल टीम, गेट टीम, प्रेसिडेन्स टीम बिल्ड करतोय. पण ते करत असताना आपण बायकोबरोबरचा वेळ एन्जॉय करतोय. आपण आपल्या कुटुंबाबरोबरचा, लेकीबरोबरचा, आपली हेल्थ ही सांभाळतोय. त्या क्षणाला मला मला तुम्हा लोकांना हेच सांगायचंय, सगळ्यात महत्त्वाचं, की हर्बल लाईफ बिझनेस जेव्हा आपण करत असतो ना, त्यावेळेस आपण बाहेरच्या जगामध्ये जे कॉम्प्रोमाईज करून पैसा कमवत असतो ना, एक्झॅक्टली हर्बल लाईफमध्ये ते सगळं मिळवून आपण श्रीमंत होत असतो. ते मिळवून आपण पैसा कमवत असतो. दुसरी गोष्ट, ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम हे तुम्ही समजून घ्या, की कुठलाही सामान्य माणूस तुमच्याकडे तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये कितीतरी स्टोरीज आहेत, की जे तुम्हाला हे सिद्ध करून देतं, की सामान्य आयुष्य जरी असलं आपलं, तरी आपण किती असामान्य आयुष्य जगू शकतो. मला थोडक्या शब्दामध्ये, आपल्याकडे वेळ नाही, पण थोडक्या शब्दामध्ये 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. नंबर 1, हे लक्षात घ्या, ही संधी, बिझनेस करण्याची संधी सोडू नका. आयुष्य एकदाच येतं. ठीक आहे. आपल्याला आजपर्यंत फक्त एवढंच शिकवलं गेलेलं आहे, की चुकीच्या मार्गाने श्रीमंत होतात लोकं. श्रीमंत झालेले लोकांकडे काळा पैसा असतो. लाड्या-लबाड्या करतात, लफडी करतात. नोकरी करणारी लोकं श्रीमंत होऊ शकत नाही. आपण श्रीमंत होऊ शकत नाही, कारण आपल्या 7 पिढ्या अशाच आहेत. मोठी स्वप्न बघायची नाहीत. मोठी स्वप्न बघितली की जमिनीवर ये,
फार उडू नको हवेत, खाली ये. मला सगळ्यात पहिलं तुम्हा सगळ्यांना हे सांगायचंय, की ज्यांच्या घरामध्ये, ज्यांच्या आजूबाजूला हे असे आवाज आहेत ना, ते बंद करा पहिले. Herbalife संधीची मी गॅरंटी देतो, की तुम्ही जर इमानदारीत कष्ट करणार असाल पुढची 3 वर्ष ते 5 वर्ष, मी तुम्हाला सांगतो, की Herbalife तुम्हाला प्रेसिडेन्स टीमची पिन पण देईल पुढच्या 5 वर्षांमध्ये आणि तुमच्या घरामध्ये 15 ते 20 लाख रुपयाचा चेक तुम्ही जे आहात, तुमचं जे शिक्षण आहे, तुम्हाला इंग्रजी येतं, तुम्ही काष्टा घालता, तुम्हाला नाही येत, तुम्हाला बोलता येतं, येत नाही, कशाचाही संबंध येत नाही Herbalife हर्बल लाईफमध्ये यशस्वी होण्यासाठी जे काय बिझनेसमध्ये करावं लागतं, ते सगळं इथं शिकवलं जातं. हे सगळं तुम्ही इथं शिकताल. तुम्हाला भाषेची गरज नाही, तुम्हाला बॅकग्राऊंडची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये बघा, तुमचे लीडर्स जेव्हा तुमचे प्रेसिडेंट्स टीम जेव्हा त्यांची स्टोरीज सांगतात, तुम्हाला ते मेसेजच मिळालं पाहिजे, की हा माणूस आपल्यासारखा आहे आणि हा जर करू शकतो ना, तर आपणही करू शकतो. मला सगळ्यात पहिलं तुम्हा सगळ्यांना सांगायचंय, उतरा बिझनेसमध्ये 2 गोष्टींसाठी. नंबर 1 आपलं सगळ्यांचं बिझनेसमध्ये असणं गरजेचं आहे. कारण बाहेर कितीतरी कुटुंब आपल्या शेक्सची वाट बघतायत तुमच्या माझ्या मार्फत. नंबर 1 रिझन. नंबर 2 बिझनेसमध्ये या, कारण तुम्ही ह्याच्यापेक्षा बेटर लाईफ डिझर्व्ह करता. ह्याच्यापेक्षा बेटर लाईफ, ह्याच्यापेक्षा बेटर घर, ह्याच्यापेक्षा बेटर गाड्या, ह्याच्यापेक्षा बेटर क्वालिटी लाईफ हे डिझर्व्ह करता. आपल्याला इथे मिळतं. संधी सोडू नका. एक आयुष्य आहे. एक. ह्याला रिप्ले नाहीये. मनीष जावळे या नावाने परत कोणीही जन्माला येणार नाही माझ्या कुटुंबामधला. मी. ज्या दिवशी माझा खेळ संपेल, खेळ संपेल. ठीक आहे. त्या नावाचा खेळ संपला, आपला खेळ संपला. आपल्याकडे 2 संधी आहेत. जगामध्ये 2 प्रॉब्लेम आहेत. आपल्याकडे 2 सोल्युशन आहेत. जगामध्ये हेल्थचा प्रॉब्लेम आहे. त्याचं सोल्युशन आपल्याकडे आहे. जगामध्ये फायनान्सचा प्रॉब्लेम आहे. लोकांची स्वप्न आहेत. यंग मुलं धडपडतायत. नोकऱ्या जातायत अमेरिकेमध्ये. लोकं कॉम्प्रोमाइजचं जीवन जगतायत. का म्हणून त्यांनी कॉम्प्रोमाइजचं जीवन जगायचं? का म्हणून तुम्ही कॉम्प्रोमाइजचं जीवन जगायचं? उतरा. कोच बना. ऑर्गनायझेशन बिल्ड करा. रॉयल्टी कमवायला लागा. इतरांना बिझनेसमध्ये आणा. सगळ्या नातेवाईकांना सांगा, तुला असं जगायची गरज नाहीये. मी सांगतो ते कर. तू सिस्टममध्ये ये. तू बिझनेस करायला लाग. 5,000-50,000 रुपये तुला कमवतो. मोठी स्वप्न नका बघू. लाख, 2 लाख, 4 लाख, 5 लाख, 10 लाख, 20 लाख. आमच्यासारखी स्वप्न नका बघू. पण थोडं बेटर लाईफ मिळू शकतं. एक 5,000-50,000 रुपयाची नक्कीच करू शकता. लाखभर रुपये नक्की कमवू शकता. मला तुम्हाला हेच सांगायचं की तुमच्या आजूबाजूचे हे नकारात्मक जे आवाज आहेत ना, जे आपल्याला आजपर्यंत शिकवत आलेले आहेत, की तू गरीब घरचा आहेस. तुझ्या घरात कोणी श्रीमंत झालेलं नाही. तुझे शिक्षण झालेलं नाहीये. आपण साधे आहोत. आपल्याला आपल्या 7 पिढ्यांमध्ये कोण हे सगळे आवाज बंद करा. हर्बल लाईफ त्या सगळ्यांना अपवाद आहे. तयार आहात तुम्ही सगळेजण स्वतःवर विश्वास ठेवायला? किती लोकं तयार आहेत, की मला मला ठेवायचा सर विश्वास माझ्यावर. मला करायचा आहे हा बिझनेस. मी करणार. मी तुम्हाला गॅरंटी देतो. पुढचे 3 वर्ष इमानदारीत तुमचे स्पॉन्सर, तुमचे मेंटॉर जे सांगताल ना, ते सगळं करा. तुम्ही मला एके दिवशी भेटताल आणि सांगताल, की "सर, तो दिवस होता." ठीक आहे. 25 तारखेचा. ज्या दिवशी तुम्ही बसला, तिथनं कॉन्फिडन्स घेतला, काम केलं. आज 2 वर्षानंतर प्रेसिडेंट्स टीमची पिन लावून तुमच्या समोर उभा आहे. हा माझा चेक आहे. हे माझं कुटुंब आहे, आयुष्य जगतंय. हे माझी लेकरं, ही माझी आई-वडील आहेत. मी तुम्हाला सांगतो फक्त 3 वर्ष पुढची 3 ते 5 वर्ष कष्ट करा. बाकी काही करू नका. सुंदर आयुष्य आहे. सो हे केलं पाहिजे आपण. नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट मार्केटिंग प्लॅनकडे लक्ष द्या. बिझनेस प्लॅनकडे लक्ष द्या. जी लोक सुपरवायझर नाहीयेत, पहिलं नंबर 1 प्लॅन लिहून घ्या. काय करायचंय तुम्हाला? ह्याच्या मागे लागा. हे करायच्या मागे लागा. नंबर 1 50 कस्टमर बेस तयार करायचा. तुम्ही कोणी असो. तुम्ही कोच आहात, पीसी आहात, सुपरवायझर आहात, वर्ल्ड टीम आहात, गेट टीम आहात, मिल टीम आहात. पहिलं 50 कुटुंबांना मदत करायची. हा आकडा 50 पर्यंत न्यायचा. या महिन्यामध्ये 5 करा. या महिन्यामध्ये 10 करा. सुरुवात करा. पण पुढच्या 3 महिन्यांमध्ये मला 50 कुटुंबांना मदत करायची. हे डोक्यामध्ये ठेवायचं. आणि जेव्हा कायम लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कोणालाही मदतीच्या भावनेने बोलता ना, त्यावेळेसचे शब्द आणि स्वतःच्या स्वार्थाच्या भावनेने बोलता, त्यावेळेसच्या शब्दांमध्ये जमीन आसमानचा फरक असतो. जेव्हा तुमचा खिसा बोलतो ना, त्यावेळेस समोरच्या माणसाच्या डोळ्यात दिसतं ते. तो ओळखतो. आणि जेव्हा तुमचं हृदय बोलतं ना, तेव्हा हृदयाचं हृदयापर्यंत पोहोचतं.
त्यामुळे पहिलं 50 कुटुंबांना मदत करायची. नंबर 1 प्लॅन. नंबर 2 जी लोक सुपरवायझर नाही आहेत त्या लोकांनी लवकरात लवकर आपलं सुपरवायझर क्लोज करायचं. जे लोकांनी आज सुरू केलंय, आज जर तुम्ही कोच झाला असताल 2 ते 3 महिन्यापेक्षा जास्त द्यायचं नाही स्वतःला सुपरवायझर व्हायला. सुपरवायझरचा प्लॅन काय? तुमच्या कोच बरोबर बसा. मी नाही देणार. माझ्याकडे तेवढा वेळ नाही आता. आपण नाही बोलू शकत तेवढं. मला जर बोलायला सांगितलं तर तुम्ही पूर्ण रात्र इथं बसू शकता. इतकं काही माझ्याकडे देण्यासारखं आहे. पण नाही बसू शकणार आपण. ठीक आहे. तुम्ही हो जरी म्हणाला तरी मी नाही बसणार आहे. इतने पैसे में इतना ही मिलता है. सो सगळ्यात महत्वाचं की 50 कस्टमर्स पहिले. सेकंड सुपरवायझर. खूप वेळ नाही लावायचा. आणि जी लोकं ऑलरेडी बिझनेसमध्ये आहेत, तुमचे किती व्हॉल्यूम झालेत बघा. त्याप्रमाणे तुमचा कस्टमर बेस वाढवा. ठीक आहे. 50-50, 100-100 व्हॉल्यूम पॉइंट्स जरी आपण एका कस्टमरच्या फॅमिलीमध्ये दिले ना, तरी पण तुमचे 4,000 व्हॉल्यूम पॉइंट्स क्लोज करायला तुम्हाला वेळ लागणार नाही. 2-3 महिन्यामध्ये होईल. सो एनीबडी हू इज नॉट अ सुपरवायझर, क्लोज युअर सुपरवायझर इन नेक्स्ट 3 मंथ्स. जी लोकं ऑलरेडी बिझनेसमध्ये आहेत, ज्यांचे 1,000, 2,000, 3,000 ऑलरेडी झालेले आहेत, या महिन्यामध्ये क्लोज करा. अकाउंट बघा. तुम्हाला बघता येत नसेल, स्पॉन्सरला सांगा, "सर माझा अकाउंट बघून द्या मला." सांगा आणि बघा. जर 1000 व्हॉल्यूम पॉइंट असतील तर 10 कस्टमर्स आपल्याला 10 लोकांना, 10 कुटुंबांना प्रोग्राम सुरू करायचा 100-100 व्हॉल्यूम पॉइंटचा. ठीक आहे. तो सुपरवायझर क्लोज करायचं सगळ्यात पहिलं. तिसरं, जी लोकं सुपरवायझर आहेत, ठीक आहे, त्या लोकांनी पर्सनल व्हॉल्यूम हाय करा. हाय पर्सनल व्हॉल्यूम. खूप कुटुंबांना प्रोग्राम द्या. तो सगळा जो तुम्ही खरेदी करताल, तुमचा खाण्याचा, तुमच्या कुटुंबाचा, तुम्हाला कस्टमर्सचा, हे सगळं तुमच्या अकाउंटला लागतं. सो तुमचा पर्सनल व्हॉल्यूम हाय ठेवा. जी लोकं रिक्रूट होतात, तुमचे जे कोचेस आहेत, ते जे काही विकत घेतात, ते पण तुमच्या पर्सनल व्हॉल्यूमला लागतं. सो तुमचं पर्सनल व्हॉल्यूम सुपरवायझर्स हाय करा. नेक्स्ट, गो फॉर युअर वर्ल्ड टीम. 2.5 4,000 4 महिन्यामध्ये 2,500 व्हॉल्यूम पॉइंट्स करून तुमचं वर्ल्ड टीम क्लोज करा. किंवा एका महिन्यामध्ये तुमचं कसं छोटे व्हॉल्यूम्स करून 10,000 व्हॉल्यूम पॉइंट्स होतील या महिन्यामध्ये, हे बघा. ठीक आहे. तुमच्या सुपरवायझर्सच्या अंडर असतील. बघा, तुम्ही जर सुपरवायझर असेल, तुमच्या खाली 4 सुपरवायझर्स असतील आणि ते 4 सुपरवायझरचे फक्त 2,500 पर्सनल व्हॉल्यूम जरी झालं, तरी तुमचे 10,000 व्हॉल्यूम पॉइंट्स होतात आणि यू बिकम अ वर्ल्ड टीम. ठीक आहे. सो जी लोकं सुपरवायझर आहेत, तुम्ही वर्ल्ड टीमच्या प्लॅनवर जा. जी वर्ल्ड टीम बसलेले आहेत, मेक शुअर यू स्टार्ट ऑर यू क्लोज युअर ॲक्टिव्ह वर्ल्ड टीम दिस मंथ. ठीक आहे. आत्ता माझी मीटिंग झाल्यानंतर आज जमलं तर आज किंवा उद्या तुमच्या कोच बरोबर बसा, फोनवर घ्या, जे काय जमेल ते. त्यांना सांगायचं, की मला सरांनी जो दिलेला प्लॅन आहे, मला क्वालिफाय व्हायचंय, मला मदत कर, मला मार्गदर्शन कर. ठीक आहे. सो ऑल द सुपरवायझर्स, ठीक आहे, गो फॉर युअर वर्ल्ड टीम. ऑल द वर्ल्ड टीम्स, ठीक आहे, जे वर्ल्ड टीम्स आहे ऑलरेडी. मलाही नाही आठवत मावशी. हो, मी घेतली होती ना. इथे कुठे आहे का बघा ना. सॉरी. किंवा माझं वॉर्डरोब उघडा बरं. त्याच्यामध्ये जीन्स आहे. त्याच्यामध्ये आहे का बघा बरं. हां. वैशूताईंना सांगा ना. वैशूताईंना बोलवा. नाही. मग एक 10-15 मिनिटं देता, मी देतो. हां. किंवा मग ती ड्रॉवर जो आहे ना खाली, त्याच्यामध्ये आहे का बघा बरं. शेवटच्या ड्रॉवरमध्ये मिक्स होईल. बरं. ते युनिट जे हलवलं ना आता खालच्या वॉशरूमच्या इथनं, तर त्याच्यावर होती. ती कुठे ठेवली आहे का विचारा. सॉरी. घरोघरी मातीच्या चुली. आमच्या मावशी आहेत जे घरामध्ये असतात. आमच्याकडेच राहिल्या आहेत. कायम लक्षात ठेवा, की आपण लोकांना मदत करत असताना, जेव्हा लोकांना प्रोग्राम सुरू करता, एक कायम लक्षात ठेवायचं, की मार्केटिंग प्लॅनमध्ये, बिझनेस प्लॅनकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. ऑल्वेज गो अहेड इन युअर बिझनेस प्लॅन. का माहितीये? हे खूप लक्षपूर्वक ऐका, कळेल नाही कळालं तरी. हब लाईफमध्ये जर तुमचे स्वप्न असतील श्रीमंत होण्याचं, चांगलं होण्याचं, चांगलं जीवन जगण्याचं, तर नंबर 1 आपण सुपरवायझर व्हायचं. नंबर 2 आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये तुमच्या अंडर जितके सुपरवायझर्स असतील, बनवता येतील तेवढ्यांना सुपरवायझर व्हायला मदत करायची. तिसरं,
रॉयल्टी अर्न करायची. कारण आपण कस्टमरच्या इन्कमवर श्रीमंत नाही होत, आपण रॉयल्टीवर श्रीमंत होतो. कस्टमरचा इन्कम 20-30 हजार रुपये, 40,000, 50,000पर्यंत जाईल, त्याच्यापेक्षा जास्त जात नाही. पण जो खरा इन्कम आपला आहे ना, तो रॉयल्टी आहे. सो आपण प्रत्येक जण श्रीमंत का होऊ शकतो? कारण आपली रॉयल्टी आपल्या अंडर किती सुपरवायझर्स आहेत ह्याच्यावर अवलंबून आहे. जी लोक सुपरवायझर्स बनवतात, त्यांच्या अंडर मदत करतात लोकांना सुपरवायझर बनवायला, ते सगळे लोक रॉयल्टी कमवू शकतात. मग याच्याशी तुमच्या शिक्षणाचा, वयाचा, बॅकग्राऊंडचा कशाचाही संबंध येत नाही. ऍब्सोल्युटली नाही. म्हणजे एखाद्या शिकलेल्या माणसापेक्षा एखादा अशिक्षित माणूस असेल ना, तो त्याची रॉयल्टी जास्त लवकर बिल्ड करू शकतो. सो असं काही नाही की ज्याला इंग्रजी येतं तो पुढे जाईल, ज्याला येत नाही, ज्याचं शिक्षण झालेलं नाही, ज्याने शाळा कधी पाहिलेली नाहीये, तो पुढे जाणार नाही, असं काही नाहीये. माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये मी एकच संधी अशी बघितलेली आहे की जिथे वयाची बॅरियर तुटतोय, शिक्षणाचं तुटतंय, बॅकग्राऊंडचं तुटतंय, हे काही लागत नाहीये. सामान्य माणूस, आणि तुमच्यासाठी म्हणून सांगतो, हे कधी ना कधीतरी तुम्हाला आठवेल माझे शब्द. हार्वर्ड बिझनेस स्कूलने काही वर्षांपूर्वी हे डिक्लेअर केलं होतं की जगामध्ये सगळ्यात जास्त मिलेनियर्स बनवले 2 कंपनीने. एक मायक्रोसॉफ्ट, मिलेनियर्स म्हणजे करोडोपती, मायक्रोसॉफ्ट, आणि दुसरं हर्बलाइफ इंटरनॅशनल. ठीक आहे. पण सगळ्यात महत्वाचं ऐकण्यासारखं काय, की मायक्रोसॉफ्टचे जे काही करोडपती आहेत ना, ते सगळे टॉप इंजिनियर्स आणि शिकलेली लोक आहेत. आणि हर्बलाइफ मधले सगळे जे करोडपती आहेत ते तुमच्या आमच्यासारखे सामान्य आहेत, आणि कितीतरी अशी लोक आहेत की ज्यांचं शिक्षण पण झालेलं नाहीये. हा महत्वाचा फरक आहे. कधी कधी संधी ओळखून घेणं फार महत्वाचं असतं. स्वप्न जर असतील ना तुमची, जर जर कुठेही मनामध्ये असं वाटत असेल की बेटर लाईफ जगावं, ही संधी सोडू नका. कारण माझ्या माहितीत, ॲज अ बिझनेसमन, माझ्या माहितीमध्ये याच्यापेक्षा दुसरी संधी जी आपल्याला श्रीमंत करू शकते, खूप सुंदर आयुष्य जगायला मदत करू शकते, अशी दुसरी कुठलीच नाहीये. ठीक आहे. एक लहान लेकरासारखं जपा तुमच्या आयडीला. हातातनं सुटून जाता कामा नये. तुमच्या आजूबाजूला लोक येतील जे तुम्हाला निगेटिव्ह करतील, तुम्हाला मागे खेचतील. मला तुम्हा लोकांना एकच प्रश्न विचारायचा आहे, की कोणाच्या सांगण्यावरनं आपण आपले स्वप्न सोडावीत का? आपण आपली स्वप्न धुळीला माखावीत का? आपण आपली स्वप्नांना कोणाच्या पायाखाली तुडवायची परमिशन द्यावी का? नाही. ही संधी जी तुमच्या हातात आलेली नाही, सोडू नका. ऍब्सोल्युटली. तुम्हाला माहिती आहे, मी एक उदाहरण देतो. आपण आपण कुठल्या लोकांच्या आसपास असतो ना, याच्यावर आपली किंमत ठरत असते. नंबर 1, तुमचं असोसिएशन बदला. आपल्या आजूबाजूची लोकं बदला. आपल्या आजूबाजूच्या लोकांप्रमाणे आपण असतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. विचार करा, तुम्ही एक जागा घेतली 30 लाख रुपयाची, आणि ज्या दिवशी तुम्ही घेतली, त्याच्या दुसऱ्या दिवशी गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं, त्या जागेच्या शेजारी स्मशानभूमी आहे. स्मशानभूमी डिक्लेअर झाली. मला सांगा, तुमच्या जागेची किंमत काय? 0. कोणी विकत नाही घेणार ती जागा. कोणीच नाही. म्हणजे त्याला भाव हा अजिबात नसणार आहे. पण जर तुम्ही 30 लाखाला ती जागा घेतली आणि दुसऱ्या दिवशी डिक्लेअर झालं की तुमच्या शेजारचा प्लॉट शाहरुख खानने घेतलेला आहे, तर काय किंमत लागणार त्याची? 10 पट, 20 पट, 25 पट त्याला किंमत नाहीये. याचा अर्थ काय? तुमच्या प्लॉटची किंमत तेवढीच होती. त्याची किंमत घटली किंवा त्याची किंमत वाढली त्याच्या आजूबाजूच्या प्लॉट्समुळे, किंवा त्याच्या आजूबाजूला कोण आहे ह्याच्यामुळे. तुम्ही कोणाबरोबर राहता, कोणाचं ऐकता, हे फार महत्वाचं आहे. नंबर 1, बी इन द सिस्टम. कोणाचं ऐकायचं नाही, स्वतःचं पण ऐकायचं नाही. या बाबतीत तुम्ही सिस्टमच्या बाहेर राहून यशस्वी नाही होऊ शकत. आपण जेव्हा क्लबमध्ये राहतो, आपण जेव्हा ट्रेनिंग्समध्ये राहतो, आपण जेव्हा सिस्टममध्ये राहतो ना, तरच यशस्वी होऊ शकतो हब लाईफमध्ये, नाहीतर नाही होऊ शकत. का? कारण आपल्या मनामध्ये रोज दैनंदिन जीवनामध्ये जे अनुभव येत असतात, बरे वाईट. तुम्हाला काय वाटतं, आता तुम्ही माझ्या ट्रेनिंग नंतर खूप असं डोकं चार्ज असेल तुमचं. उद्या तुम्ही बाहेर जाणार कोणाशी तरी बोलायला, आणि कोणीतरी तुमची वाट लावणार आहे. ही जी आत्ताची एनर्जी अशी वर गेलेली आहे ना, उद्या टायर पंक्चर होऊन घरी आलेला असणार आहे.
आता जे गोड वाटतंय ना तुम्हाला, ते उद्या जेव्हा मार्केटमध्ये बाहेर पडताना तुमचा नातेवाईकच, जे तुम्हाला असं वाटेल नाही हा माझा मित्र आहे, हा सगळ्यात बेस्ट आहे, हा प्रेसिडेंट टीम होणार, हा मला नाही म्हणूच शकत नाही, मी याला एवढी मदत केली आयुष्यभर, आणि तोच माणूस तुम्हाला म्हणतो अरे बंद करे असले काही करू नकोस, जाशील जेलमध्ये एखाद दिवस. कोणाची किडनी फेल झाली तर कोण जबाबदारी घेणार आहे, कंपनी, तुझा स्पॉन्सर की तू? पहिलं ते सांग मला. आणि पहिला फोन स्पॉन्सरला जाणार आहे, सर काय करू? ठीक आहे. सो सगळ्यात पहिलं, नंबर वन, आपली स्वप्न कोणालाही तुडवू द्यायची नाहीत. आणि ते कसं होतं माहितीये, जेव्हा आपण सिस्टम मध्ये राहतो त्यावेळेस. सो बी इन द सिस्टम ऑलवेज. ठीक आहे. बी इन टू क्वालिफिकेशन्स, ऑलवेज क्वालिफिकेशन्स मध्ये राहायचं. का? आपण बिझनेस कसा बिल्ड करतो, जे काय आपल्याला टार्गेट्स दिलेले असतात ना, ते कम्प्लीट करताना आपण आपला बिझनेस बिल्ड करत असतो. ठीक आहे. आणि जे काय तुम्ही करताना त्याचं सगळं श्रेय आपल्याला मिळत असतं, कारण त्याचा सगळा पैसा आपल्याकडे येतो, आपल्याला कोणालाही द्यायचे नसतं. हा, गव्हर्नमेंटला द्यावा लागतो तेवढा. ठीक आहे, जीएसटी वगैरे, इन्कम टॅक्स. ठीक आहे. पण सगळंच सगळं जे काय तुम्ही कष्ट करता ते सगळं तुमच्या वाटेला येत असतं. त्यामुळे भरपूर कष्ट करायचे. मला तुम्हाला काही 2-4 गोष्टी दाखवायच्या संपवायच्या आधी. शिवाजी सर, मला फक्त ते पीपीटी दाखवा ना प्लीज. ठीक आहे. मला स्क्रीन शेअरिंगची पण परमिशन द्या. माझ्या स्क्रीनवर तर येईलच. ठीक आहे. माझ्या स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला? शेअर नाही झाली अजून, तुम्ही दिसताय शॉर्टलाईन आहात. नाही, तिथे गोपाळ गिरे सर करतील. येस, दिसते सर. या लिंक मध्ये सर. परफेक्ट दिसतोय? डन. हो सर. ठीक आहे. सो सगळ्यात पहिलं थँक्यू सो मच मार्क सरांना आपण धन्यवाद करूया. ठीक आहे. आणि ही माझी स्पॉन्सर, तिची अवस्था अशी होती, जेव्हा मी तिला बघितलं त्यावेळेस ती अशी होती, ज्यावेळेस मी तिच्या घरी गेलो त्यावेळेस ती अशी होती. ठीक आहे. माझी अवस्था अशी होती, माझं 103 किलो वजन होतं. आता मी 56 वर्षांचा आहे. आणि तुम्ही मला लाईव्ह बघितलं तर मी एकदम खटाखट आहे, एकदम फिट आहे. आणि माझ्या बायकोचे हे रिझल्ट्स आहेत. ठीक आहे. अशी अवस्था होती तिची. तिने 17 किलो वजन कमी केलं. आता हे लक्ष द्या, साडीमधला जो फोटो आहे त्याच्यात ती 27 वर्षांची आहे, आणि हा उजवीकडचा फोटो जो आहे ना तो मागच्या वर्षीचा आहे, त्याच्यात ती 53 वर्षांची आहे. ठीक आहे. सो यू कॅन सी दिस अमेझिंग. आणि हा आमचा इनिशियल स्टेजेसचा फोटो. पण मी हा का दाखवतो हे खूप लक्षपूर्वक ऐका. हा हात दिसतोय का तुम्हाला इथे? ठीक आहे. एकच सेकंद. हा हात दिसतोय? हा एकदम डायनॅमिक माझा गेट टीम होता. ठीक आहे. एकदम डायनॅमिक. आणि काही कारणाने त्यांनी बिझनेस सोडला. तुम्हाला हा खूप मोठा मेसेज आहे. काही अडचणी असो, बिझनेस सोडू नका. त्यांनी काही कारणाने बिझनेस सोडला. तुम्हाला माहिती आहे, त्याच्या खाली आता 23 प्रेसिडेंट्स टीम आहेत. आणि अजून एक बातमी देतो, तुम्ही जेवढे 2000 लोक आहेत ना, सगळे त्याच्या अंडर आहात. आणि तो आता बिझनेसमध्ये नाहीये. ठीक आहे. हे सगळे त्याचे प्रेसिडेंट्स टीम आहेत, जे तुम्हाला दिसतात ते. ठीक आहे. हे माझं पहिलं इव्हेंट बँकॉकचं, जिथे मी फुल टाइम जाण्याची हे घेतली, डिसिजन घेतलं. मी जवळजवळ आता 55 वेळा परदेशी जाऊन आलोय. हे जेव्हा मार्क हे प्रेसिडेंट्स टीम झालो तेव्हा एमओजीला भेटण्याची जेव्हा संधी मिळाली, हे वेकेशन्स, खूप वेकेशन्स केले. आणि हे लास वेगसला जेव्हा गेलो होतो, पहिला बोनस जेव्हा मिळाला, जवळजवळ 60 लाख रुपये बोनस मिळाला होता. हे युरोप फिरायला जेव्हा गेलो होतो, हे पॅरिसचे फोटोग्राफ्स आहेत, हे मेक्सिकोचे आहेत, जिथं न्यूट्रिशन क्लब शिकायला गेलो होतो, हे लास वेगसचं आहे. ह्या सगळ्या गाड्या, हे हेलिकॉप्टर मी भाड्याने घेतलं होतं फक्त माझ्या एकट्यासाठी. ठीक आहे. लास वेगस टू ग्रँड कॅनियन जाण्यासाठी. आणि हे लंडनचे फोटोग्राफ्स आहे, मार्क सरांना भेटायला गेलो त्यावेळेस. ह्या माझ्या काही कार्स आहेत. ही माझी कार आहे, ही माझ्या बायकोची आहे. ठीक आहे. आणि थोड्या दिवसात एक नवीन मर्सिडीज येते. ठीक आहे. एकदम लेटेस्ट, एकदम झकास. ठीक आहे. माझ्या बायकोला खूप आवडली म्हणून घेतो, बाकी काही नाहीये. आणि वाटलं नव्हतं असं काही आयुष्य जायचं. सो फक्त माझ्या स्टोरीमधनं मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन, की मी हब लाईफमध्ये यशस्वी याच्यासाठी नाही झालो, की मी आधी बिझनेसमन होतो, श्रीमंत होतो, किंवा शिकलेलो होतो म्हणून नाही. मी हब लाईफमध्ये यशस्वी झालो कारण हब लाईफचा बिझनेस प्लॅन तसा आहे.
आणि जर तो बिझनेस प्लॅन मला श्रीमंत करू शकतो, तो बिझनेस प्लॅन प्रत्येकाला श्रीमंत करू शकतो तुमच्यातल्या. ठीक आहे. सो कामाला लागा. 2 फक्त गोष्टी मी तुम्हाला सांगेन, मग आपण क्लोज करूया. गोपाळ घरे सर, मला फक्त 2 गोष्टी त्या हव्यात, जे तुम्ही व्हेकेशन्स, मी तुम्हाला सांगू, भारतामध्ये कोणीच इतके व्हेकेशन्स देत नाही ना, जितके तुम्ही लोकं देता. ठीक आहे. सो 2 व्हेकेशन्स तुम्हाला अवेलेबल आहेत. सगळ्यांनी व्हेकेशन्सला क्वालिफाय व्हायचं. सगळ्यांनी 100%. ठीक आहे. सो तुम्ही तुमच्या ग्रुपवर त्याचं येईल एक मनालीचं वेकेशन आहे. ठीक आहे. त्याचं क्वालिफिकेशन करायचं आणि दुसरं सापुताऱ्याचं आहे. ठीक आहे. ते करायचं. बघा, आपण असं कुटुंब घेऊन सापुताऱ्याला जाऊ शकतो. असं कुटुंब घेऊन मनालीला जाऊ शकतो. पण हर्बल लाईफच्या कुटुंबाबरोबर जेव्हा जातो ना, त्यावेळेसचं जे आनंद आहे ना, ते अतिशय फॅन्टास्टिक आहे. मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगेन कधीतरी, जेव्हा तुम्ही लाईव्ह आपण भेटूया ना, जेव्हा 1 टू 1 ट्रेनिंगमध्ये, तेव्हा मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. जाता जाता फक्त एक छोटीशी स्टोरी तुम्हाला सांगतो, मग आपण क्लोज करूया. एक विमान असतं. एका विमानामध्ये खूप लोक असतात आणि ते विमान 30-40 हजार फुटावर उडत असतं आणि अचानक पायलटचा आवाज येतो आणि पायलट म्हणतो की सगळ्यांनी बेल्ट बांधा, कारण खूप टर्ब्युलन्स आहे, खूप वातावरण बिघडलेलं आहे. आणि ते बोलतात असे सगळेजण बेल्ट लावतात आणि त्याच्यानंतर इतके हेलकावे खायला लागतं ते विमान. वर खाली, वर खाली, वर खाली व्हायला लागतं आणि सगळ्या लोकांना 100% हे पटतं की आता खरं नाहीये, हे कोसळणार आहे. सगळेजण डोळ्यातनं पाणी, डोळे बंद करतात, परमेश्वराची आठवण काढतात, देवाची आठवण काढतात, हात जोडून विनंती करत असतात की ही वेळ मारून ने, आम्हाला जिवंत ठेव, विमानाला काही होऊ देऊ नको, सगळे प्रार्थना करत असतात. एक मुलगी असते त्या विमानामध्ये बसलेली, ती सगळ्यांकडे बघत असते. लहान मुलगी असते, 8-10 वर्षांची, आणि ती सगळ्यांकडे बघत असते आणि सगळ्यांकडे बघून हसत असते. स्माईल असतो तिच्या चेहऱ्यावर आणि तिच्या आजूबाजूची सगळी लोक तिच्याकडे बघत होते. म्हणजे त्यांना मोठा प्रश्न पडत होता की इतकं विमान वर खाली होतंय आणि ही स्माईल का करतीये? आपण देवाची प्रार्थना करतोय, संपणार सगळं ह्याचा विश्वास वाटतोय, विनवण्या करतोय देवाला, आणि ही पोरगी सगळीकडे बघून स्माईल करते. कसं बसं ते पायलट त्याला कंट्रोलमध्ये आणतात, ती वेळ मारून नेतात आणि ते विमान लँड होतं सुखरूप. सगळ्यांच्या जीवात जीव येतो. पण सगळ्या लोकांना एकच प्रश्न पडलेला असतो, की ही पोरगी हसत का होती, स्माईल का करत होती? हिच्या चेहऱ्यावर स्माईल का होतं? ते लँड झाल्यानंतर सगळी लोकं तिच्या भोवतीने गराडा घालतात आणि त्या पोरीला विचारतात, की एवढं सगळं वर खाली चाललं होतं. आम्ही सगळेजण घाबरलो होतो. सगळेजण मरणाच्या दारामध्ये होतो. तू स्माईल का करत होती? आणि ती पोरगी जे उत्तर देते, ते ऐकण्यासारखं आहे. ती मुलगी म्हणते, "या विमानाचे पायलट माझे वडील आहेत." हे ओळखणं फार इम्पोर्टंट आहे. तुमच्या ऑर्गनायझेशनचा पायलट खूप तगडा आहे. शिवाजी गोपाळ घरे सर. खूप मजबूत आहे. शिवाजी सर फक्त प्रेसिडेंट्स टीम नाही झाले. तुम्हाला माहिती आहे? शिवाजी गोपाळ घरे सर हे नाव जे आहे ना, हे तुम्हा सगळ्यांसाठी एक गॅरंटी आहे, की आपणही प्रेसिडेंट्स टीम होऊ शकतो. ते नाव हे आशेचं किरण आहे तुमच्यासाठी, की जर हा माणूस ह्याच्यातनं इतकं काही निर्माण करू शकतो, तर मी पण एक दिवस निर्माण करू शकतो. त्या माणसाने तुम्हाला हे सिद्ध करून दिलंय, की तू श्रीमंत होऊ शकतो. तू छान आयुष्य जगू शकतो. तू खूप लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तू हे आयुष्य जगू शकतोस. हे गॅरंटी दिलेली आहे. शिवाजी गोपाळ घरे सर इज अ सर्टिफिकेट इन युअर लाईफ, की तुमचे येणारे दिवस हे अतिशय सुंदर असणार आहेत. 5 वर्षांनी तुमचं आयुष्य सुंदर असणार आहे. तुम्ही सगळे जे त्रास आयुष्यामध्ये काढलेले आहेत, सगळे सगळे जे कॉम्प्रोमाइजेस केलेले आहेत पैशाच्या अभावाने, त्याचा सगळ्याचा अंत व्हायला आलेला आहे. ही गॅरंटी आहे. मी तुम्हाला एकच सांगेन, ह्या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त बिझनेस झाला पाहिजे तुमचा. ह्या महिन्यामध्ये आणि पुढच्या महिन्यामध्ये. प्रॉमिस करताल मला?
या महिन्यामध्ये आणि पुढच्या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त व्हॉल्यूम करा, सगळ्यात जास्त पर्सनल व्हॉल्यूम करा, सगळ्यात जास्त कुटुंबांना प्रेझेंटेशन द्या, सगळ्यात जास्त कुटुंबांना प्रोग्राम सुरू करून द्या, सगळ्यात जास्त लोकांना रिक्रूट आणि संधी द्या त्यांना. सगळ्यांना सांगा, तू काळजी करू नकोस, तू बिझनेस सुरू कर, तुझं आयुष्य बदलायचं काम आपण करूया, मी तुला साथ देतो, आपण चांगलं आयुष्य जगूया, मी तुला गॅरंटी देतो. माझ्याकडनं तुम्हा लोकांना खूप खूप शुभेच्छा. या 2 महिने जर तुम्हा कोणालाही मी आज जे काय बोललो हे अंतःकरणापासून आवडलं असेल, तर मला थँक यू बोलण्यासाठी या 2 महिन्यांमध्ये सगळ्यात जास्त बिझनेस करा, जो आजपर्यंत तुम्ही केलेला नाहीये. करताल प्रॉमिस सगळे? ठीक आहे. थँक यू सो मच. माझ्याकडनं खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना, सगळ्यांच्या कुटुंबांना. खूप निरोगी आयुष्य जगा, खूप मोठी स्वप्न बघा. का बघा माहितीये? ह्या जगाच्या बाहेर मी नाही म्हणू शकत, पण हर्ब लाईफच्या जगामध्ये खूप मोठी स्वप्न बघा, कारण ती पूर्ण होतात. कॉम्प्रोमाइजचं जीवन नका जगू आणि कोणालाही कारण नसताना फक्त वजनामुळे, न्यूट्रिशनच्या अभावामुळे जीव गमावू देऊ नका. डोक्यावर बसा भुतासारखं त्याच्या आणि त्याच्याकडनं प्रोग्राम चालू करून घ्या आणि त्याचा जीव वाचवा. माझ्याकडनं खूप शुभेच्छा. थँक यू सो मच. शिवाजी सर, ओव्हर टू यू. गॉड ब्लेस यू. येस सर. थँक्यू सर. म्हणजे शब्द नाही आहेत आणि थँक्यू. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू मनापासनं, करा रे. हे मी माझ्या अंतःकरणापासून तुम्हाला सांगतो. माझी लोक आहात म्हणून तुम्हाला सांगतोय. खरंच करा हा व्यवसाय. जेव्हा आयुष्य जगताल ना हर्बल लाईफचं प्रेसिडेंट्स टीम म्हणून, तेव्हा तुम्हाला खरंच असं वाटेल की आपल्या जन्माचं सार्थक झालं. आई वडिलांसाठी, आपल्यासाठी, बायकोसाठी, नवऱ्यासाठी, मुलांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी. मी हे सांगत नाही कधी कोणाला, पण आता बोलावंसं वाटतंय तुम्हा लोकांची की मी खूप मुलींचं शिक्षण करतो. मी खूप अनाथ आश्रमांना दान देतो. मी खूप वृद्धाश्रमांना दान देतो. असं म्हणायला हरकत नाही की माझा निम्मा अर्धा चेक त्याच्यातच जातो. मला काळजी नाहीये त्याची. का माहितीये? कारण कुठे ना कुठे या लोकांचा जो आशीर्वाद आहे ना, तो माझ्या दोन्ही लेकींचं कल्याण करणार आहे, माझ्या कुटुंबाचं कल्याण करणार आहे. मला एवढं माहिती आहे. आणि मला तुम्हाला हे सांगावंसं वाटतं मनापासून की खरंच करा हा बिझनेस खूप मनापासून. खूप सुंदर आयुष्य जगता येतं. सगळे त्याची व्हॅल्यू वेगळी आहे. पैसा, पैसा, पैसा म्हणून नाही. पण खूप समाधानाचं, खूप आशीर्वादाचं जीवन जगता येतं. आपल्याबद्दलच्या लोकांच्या ज्या भावना असतात ना, त्याला तोड नाहीये. तुम्ही जे तुमच्या कुटुंबासाठी करता, तुमची जी आपली जी शांती असते, मन इतकं स्थिर असतं, इतका आनंद असतो अंतःकरणामध्ये. रात्री झोपताना खूप आनंद असतो, पहाटे उठताना खूप आनंद असतो. दैनंदिन जीवन इतकं सुंदर जगत असतो ना आपण, जे मला खूप जाणवतं, की माझ्याकडे पैसा असताना मी ती शांतीत जीवन जगत नव्हतो. जे आता माझ्या सगळ्या बिझनेसेसचे आकडे एकत्र टाकूनही त्याच्या दुपटीने मी आज पैसा कमवतो हर्बल लाईफमध्ये. आणि त्याच्या दुपटीने, तिपटीने तब्येत आणि आनंद लुटतो आयुष्याचा. मला तुम्हाला ह्या भाषेत, ह्या शब्दात सांगावसं वाटतं, की अरे, करा रे तुम्ही लोकं. कष्ट करा, घाबरू नका. 5 वर्ष द्या, पडा, उठा. सगळे दिवस चांगले नसणार आहेत. डोकी फुटतील, गुडघे फुटतील, नकारात्मक परिस्थिती येईल, नापास होताल, खाली पडताल, खड्ड्यात जाताल. पण 5 वर्षांनंतर जेव्हा फिनिश करताल ना, त्याच्या नंतर जे होईल ना आयुष्यामध्ये, त्याला तोड नसणार आहे. परत वळून नाही बघणार कधी आयुष्यामध्ये. थँक यू सो मच. थँक यू. गॉड ब्लेस यू. याच्यापेक्षा बेस्ट शब्द माझ्याकडे नाहीयेत तुम्हाला सांगायला आणि बेस्ट भावना पण नाहीयेत. थँक यू. येस नक्कीच सर. पुन्हा एक वेळेस वेलकम आहे. थँक्यू आम्ही म्हणू शकत नाही, कारण ही तुमची खूप लहान लहान लेकरं, नातवांड, परतवांड, निरतवांड, काळतवांड तुमच्या वाट पाहणार आहे पुन्हा एक वेळेस.
आणि जोपर्यंत आमचा श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुमची आम्हाला 100% एवढं असं मंत्रमुग्ध आणि अमेजिंग असं किती हातीचं बळ तुम्हाला ऐकल्यानंतर येतं सर. ह्याचं वर्णन आम्ही नाहीत करू शकत. फक्त एकच सांगन की 7 महिन्याचा फॉलोअप 25 प्रेसिडेंट टीमची ऑर्गनायझेशन देतं आणि एक आपली चूक आपण जर चुकून आपल्या वैयक्तिक प्रॉब्लेममुळे जर आपण हा संधी स्किप केली तर 23 प्रेसिडेंट टीमची आपली ऑर्गनायझेशन जाऊ शकते. खूप सुंदर सर, अमेजिंग असं आजचं तुमचं सेशन इतिहास घडवणारं असणार आहे. पुन्हा एकदा वेलकम वेलकम वेलकम.